नमस्कार नमस्कार, गुड इव्हनिंग एव्हरीवन. तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या शेअर मार्केटच्या सेमिनार मध्ये, जे तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवणार आहे. तुम्ही जे काही करताय ते करता करता कसे तुमचे इन्कम सोर्सेस वाढवू शकतो या अनुषंगाने. सो आजचा जो सेमिनार आहे हे फिनांथ्रोपिस्ट एज्युकेअर अशी एक कंपनी आहे, जी नाशिक बेस्ड कंपनी, जी महाराष्ट्रीयन लोकांना शेअर मार्केट शिकवते आणि इन्कम सोर्सेस शिकवते बेसिकली, जेणेकरून तुम्ही जे काही करताय ते करता करता तुमचे मल्टिपल इन्कम सोर्सेस तुम्ही वाढवू शकाल. ऍज अ फॅमिली तुम्ही सगळेजण शिकू शकाल. आणि सगळी फॅमिली शिकल्यानंतर काय बदल घडू शकतो, कसे पैसे तुम्ही कमवू शकता, काय काय इन्कम सोर्सेस अवेलेबल आहेत शिक्षण नसताना, आणि तुम्ही जे काही करत असताना ते करता करता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कशा करू शकता, आजच्या सेमिनार मधून तुम्ही प्रॅक्टिकल ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहात. सो तुम्ही माझी रिक्वेस्ट असेल की तुम्ही फॅमिली सोबत हा सेमिनार बघावा, आणि जमल्यास तुमची फॅमिली बरोबर नसेल तर त्यांना नक्की हे सेमिनार शेअर करावा, कारण की आम्ही तुम्हाला रेकॉर्डिंग पण याची शेवटी देऊ. या सेमिनार मधून तुम्ही फॅमिली कुठलीही एज्युकेशन बॅकग्राऊंड असेल, तुमचं इंग्लिश येतं, तुम्हाला येतं नाही येतं, शेअर मार्केट कळतं नाही कळतं, तुमचं कॉमर्समध्ये शिक्षण झाले नाही झाले, काहीच कशाशी संबंध नाही. तुमचे इन्कम सोर्सेस तुम्ही कसे वाढवू शकता, शेअर मार्केट काय गोष्टी असतात, कसे आहेत त्या एज्युकेशन आणि बॅकग्राऊंड नसणारी काय काय करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल इथं तुम्हाला शिकायला मिळणार आहे आजच्या या सेमिनारमध्ये. सो फिनांथ्रोपिस्ट ही जी कंपनी आहे, ही लोकांना शेअर मार्केट शिकवते आणि लाईफ टाईम सपोर्ट करते. ह्याची पण माहिती मी तुम्हाला देणार आहे. सो हा सेमिनार नेमका काय असणार आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी आज शिकायला मिळणार आहेत ते मी तुम्हाला सांगून देतो. पुढच्या 20 एक मिनिटांमध्ये तुम्हाला समजून जाईल की आमच्याकडून तुम्हाला काय मिळणार आहे आणि तुम्हाला स्वतःला काय करावं लागणार आहे. म्हणजे आपण दोघं एकत्र मिळून ऍज अ तुम्ही एक स्टुडंट म्हणून आणि आम्ही तुम्हाला एक सपोर्ट करणारी कंपनी म्हणून आपण मिळून एकत्र काय करू शकतो, शेअर मार्केटच्या या क्षेत्रामध्ये पैसे कमवण्याच्या हिशोबाने कसं सुरुवात करू शकतो, काय काय गोष्टी लागणार आहेत, तुम्हाला काय करावं लागणार आहे, या सगळ्या गोष्टी सांगेन. त्याच्याबरोबर आमची आजची ऑफर काय असणार आहे. सेमिनार फ्री आहे, म्हणजे आम्ही कोर्स विकायचा नक्कीच प्रयत्न करू, पण जबरदस्ती नसेल. कोर्समध्ये नेमके कोणत्या गोष्टी असतील आणि ते किती रुपयाला असेल, सुरुवातीच्या 20 मिनिटांमध्येच मी तुम्हाला आमच्याकडून ज्या गोष्टी मिळणार आहेत आणि तुम्हाला जे करावं लागणार आहे आणि फीस किती असणार आहे आणि कोर्समध्ये काय असणार आहे हे सांगून देणार आहे. म्हणजे तुम्हाला पहिल्या 20 मिनिटांमध्ये कळून जाईल की खरंच हा सेमिनार पूर्ण अटेंड करण्याच्या लायकीचा आहे की नाहीये. कारण की या सेमिनारमध्ये तुम्हाला मी इन्कमचे काय काय पद्धती असतात प्रॅक्टिकली इथे मी दाखवून देणार आहे, जेणेकरून तुम्ही इथे शिकून तुमच्या लक्षात येईल की तुम्ही हे करू शकता का नाही, तुम्हाला हे जमणार आहे का नाही, घरातल्यांना तुमच्या जमणार आहे का नाही, टेक्निकल अनालिसिस कसे केले जातात, टेक्निकल अनालिसिस काय असतात, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील, जेणेकरून तुम्हाला आजच्या सेमिनारमध्येच काहीच बॅकग्राऊंड नसताना तुम्हाला कळून जाईल की हे टेक्निकल अनालिसिसचा वापर करून आत्ता शेअर मार्केटमध्ये काय परिस्थिती चालू आहे, कसं एखादा स्टॉक आपण अनालिसिस करायला पाहिजे. मी तुम्हाला आजच ह्या सेमिनारमध्ये शिकवणार आहे. आणि मग शेवटी कोर्स केल्याने तुम्हाला काय फायदे होतील, आणि शेवटी मग तुम्ही माझ्याशी प्रश्न उत्तर करू शकता. जर तुम्हाला कोर्स करायचा असेल किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही डायरेक्ट माझ्याशी आज बोलू शकाल इथं लाईव्ह. सो हा सेमिनार जवळजवळ 1.5 ते 2 तास चालणार आहे. पण तुम्हाला 1.5 ते 2 तास पूर्ण जे दिल्यानंतर कळेल की बाबा खरंच कामाचं की नाही, तुम्हाला पुढच्या 20 मिनिटांमध्ये लक्षात येऊन जाईल. तर सुरू करून देऊ आपला सेमिनार. तर सुरू करायच्या आधी मी तुम्हाला माझी थोडक्यात ओळख करून देतो, कारण की मी जवळजवळ 1.5 ते 2 तास तुमच्या बरोबर असणार आहे. सो माझं नाव आहे समीर सारंग. मी बेसिकली कोल्हापूरचा आहे, पण सध्या नाशिककर म्हणायला हरकत नाही. मागच्या 10 एक वर्षापासून मी नाशिकमध्ये आहे फॅमिली सोबत, आणि फिनान्स क्षेत्रामध्ये मागच्या 23 वर्षांपासून काम करतोय. सो 23 वर्षांचा एक्सपिरियन्स भल्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करून. सो हे सगळं बघितल्यानंतर बरेच लोक मला म्हणतात की तुम्हाला जर का एवढा एक्सपिरियन्स आहे 23 वर्षाचा, तुम्ही तुमचा कोर्स का बरं विकता, तुम्हाला स्वतःला पैसे कमवता येत नाहीत का. सो हे का करतोय मी, 23 वर्षांचा एक्सपिरियन्स असून मी कोर्स का विकतोय, मला पैसे कमवता येतात का नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळूनच जातील काही वेळामध्ये. या एक्सपिरियन्सचा तुम्हाला कसा फायदा होईल ते थोडक्यात सांगतो. की या 23 वर्षांमध्ये मी हे बघितलंय की ह्या कंपन्या मोठ्या होतात, पण या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करणारे किंवा काम करणारे लोक मोठे होत नाहीत किंवा श्रीमंत होत नाहीत. सो आपण कसे श्रीमंत होऊ शकतो, आपल्या मेहनतीचा पैसा कुठं लावावा कुठं नाही, जाहिराती बघून किंवा कंपन्यांच्या लोकांच्या फंडामध्ये येऊन आपले पैसे मेहनतीचे कमवलेले वाया घालवायचे की कुठे वापरायचे, तुम्हाला आज कळून जाणार आहे. या एक्सपिरियन्सचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. सो आणि हा कोर्स का बरं आम्ही विकतो त्याचं पण उत्तर तुम्हाला मिळून जाईल थोड्या वेळात. आणि मागच्या 6 वर्षापासून आम्ही फॅमिलीजना शिकवतो. महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये
लोकांना शिकवतो की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी शिकून काहीच बॅकग्राऊंड नसताना कसे पैसे कमवू शकता. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक सिटी गावातून आपल्याकडे स्टुडंट आहेत, फॅमिलीज आहेत, म्हणजे 10,000 पेक्षा जास्त फॅमिलीजना आम्ही हे सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. आणि ते सगळं शिकून पैसे कमवत आहेत, कारण की आम्ही त्यांना लाईफ टाईम सपोर्ट करतो. रोजच्या रोज मार्केट अनालिसिस असेल, लाईव्ह मार्केट सेशन असतील, ट्रेडिंग कसं करायचं, शेअर मार्केट काय असतं, कुठे पैसे गुंतवायचे, कुठे नाही गुंतवायचे, किती गुंतवायची, कशी रिस्क घ्यायची, सगळ्या गोष्टी रोजच्या रोज लाईव्ह ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, जे कुठलीच कंपनी करत नाही. सो आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतोय. तुम्हाला ह्याच्यात इंटरेस्ट असेल तर नक्कीच या सेमिनार मधून तुम्हाला फायदे होतील. सो आमच्याकडून तुम्हाला काय मिळणार आहे आणि तुम्हाला काय करावं लागणार आहे ह्याच्यावरती आपण पुढच्या काही मिनिटात बोलू. सपोज एक मिनिटासाठी असं कन्सिडर करा की तुम्हाला सक्सेसफुल बनायचं लाईफमध्ये. ओके, म्हणजे तुम्ही आत्ता ज्या लेवलला आहात त्याच्या वरच्या लेवलला तुम्हाला जायचंय आणि तुम्हाला खरंच तुमचे स्वप्न, घरातल्यांची इच्छा पूर्ण करायचे. तर लेट्स कन्सिडर की तुम्ही आत्ता इथं उभे आहात. ओके, आय नो तुम्ही याच्यापेक्षा छान दिसताय, पण एक मिनिटासाठी कन्सिडर करा की तुम्ही इथं उभे आहात आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप लाईफ मध्ये सक्सेसफुल बनायचंय. एका लेवलला तुम्हाला पोहोचायचंय जिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या मनातल्या पूर्ण करता येतील. पण हे स्टेप्स काय असतील, नेमकं काय करावं लागणार आहे? मी जॉब करून पैसे कमवू शकतो की अजून कुठले इन्कम पाहिजे, बिझनेस करायला पाहिजे की मी शेअर मार्केटमध्ये करू शकतो, आणि ते काय गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. सो हे स्टेप्स काय आहेत, आमच्याकडून ह्या स्टेप्सला काय हेल्प मिळणार आहे, सपोर्ट काय मिळणार आहे आमच्याकडून, आणि तुम्हाला स्वतःला काय स्टेप्स फॉलो करायला लागणार आहेत. सो हे थोडक्यात मी सांगतो. बऱ्याच लोकांना असं वाटेल की मी माझा कोर्स विकण्यावरती सगळ्यात जास्त फोकस करतोय. नाही, मी हे सांगायचा प्रयत्न करतोय की जिथं तुम्हाला काय करावं लागणार आहे. बरेच लोक फक्त कोर्स विकण्यामध्ये इंटरेस्टेड असतात की आमचा कोर्स एवढा भारी आहे, असा आहे, तसा आहे, हे घ्या आणि आम्हाला पैसे द्या आणि पळून जातो आम्ही. नाही, तुम्हाला मी स्पष्ट सांगणार आहे की तुम्हाला काय करावं लागणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की बाबा मला श्रीमंत होण्यासाठी मला मेहनत घ्यावी लागणार आहे, आणि ती मेहनत काय असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो इथं. ओके, म्हणजे फक्त कोर्स घेतल्याने श्रीमंत होता येत नाही, तुम्हाला काहीतरी काम करावं लागणार आहे. ते काय आहे तुम्हाला मी सांगतो. सो आमच्याकडून पहिले काय मिळणार आहे, तर सगळ्यात पहिले शिक्षण. कशाचं? तर पैसे कमवण्याचं. तुम्ही बघा, शाळा कॉलेजमध्ये तुम्ही गेले असाल, तुमचं ग्रॅज्युएशन संपेपर्यंत 20-22 वर्ष दिले असतील आणि अपेक्षा केली की बाबा मी हे शिक्षण घेतल्यानंतर चांगले पैसे कमवू शकेन या शिक्षणाचा वापर करून. पण अनफॉर्च्युनेटली त्या शिक्षणाचा पैसे कमवण्याशी काही घेणं देणं नाही. पैसे कमवण्यासाठी तुम्हाला शिक्षणानंतर परत भागदौड करावी लागते, धडपड करावी लागते, शिकावं लागतं. तर आम्ही तुम्हाला ते शिक्षण देऊ ज्याच्यातून पैसे कमवण्याचं नॉलेज असेल. फक्त त्याच्याबद्दलच बोलू की पैसे कसे कमवले जातात, कुठून कमवले जातात, किती लावावे लागतात, कसं सर्वसामान्य माणूस सुरू करून काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये आणि काही वर्षांमध्ये कुठल्या लेवलला पोहोचू शकतो, हे शिक्षण देऊ तुम्हाला आम्ही. ह्याच्या बरोबर तुम्हाला आम्ही लाईफ टाईम सपोर्ट करू. लाईफ टाईम सपोर्ट करू म्हणजे काय, की कसे मार्केट अनालिसिस केले जातात, फक्त शिकून सोडून नाही देणार. लाईव्ह मार्केटमध्ये शिकवणार की ट्रेड कसा निवडायचा असतो, कधी एंट्री करायची असते. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो, लोकांचे आयुष्य निघून जातात पण त्यांना एक गोष्ट शिकता येत नाही की शेअर मार्केटमध्ये एखाद्या स्टॉकला बाय कधी करायचं, एंट्री कधी करायची, एंट्री कधी करायला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ओके, कारण की एंट्री कुठं घ्यायची आणि कशी घ्यायची आणि किती रिस्क घ्यायची हे माहित नसेल तर होणार नाही. सो आम्ही तुम्हाला लाईव्ह ह्या सगळ्या गोष्टी शिकवतो की कसं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ऍक्च्युअल मध्ये करू शकता. काहीच बॅकग्राऊंड नसताना तुम्हाला हे सपोर्ट आम्ही लाईफ टाईम करू. रोजचे मार्केट अनालिसिस सेशन असतील, लाईव्ह मार्केट सेशन असतील, डिमॅट अकाउंटमध्ये कसे ट्रेड करावं, कसं कंपनी निवडावी, किती प्राइसला निवडावी, कसे 500 रुपयापासून सुरुवात करू शकतो, कसे 10 रुपये कमवले जातात आणि तोच फॉर्म्युला वापरून 10 लाख सुद्धा कमवता येतो. ते फॉर्म्युले काय आहेत, काय शेअर मार्केट असतं काय, या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप शिकवल्या जातील. त्याच्याबरोबर तुम्हाला आम्ही ट्रेडर कसं बनायचं, की रोजच्या रोज ट्रेडिंग कशी केली जाते, इंट्राडे ट्रेडिंग काय असतं, डेली ट्रेडिंग काय असतं, ट्रेडिंग करताना कोणते नियम फॉलो करायला पाहिजे, तुम्ही जॉब करता करता पार्ट टाइम ट्रेडिंग करायचं तर तुम्ही काय करायला पाहिजे, फुल टाइम ट्रेडिंग मध्ये उतरायचं तर नेमकं काय करायला पाहिजे, हे सगळे ट्रेडिंगचे नियम तुम्हाला आम्ही शिकू. त्याच्याबरोबर इन्व्हेस्टर कसं बनायचं ते सांगू. इन्व्हेस्टर कसं बनता येतं, कशी सुरुवात करायची असते, आणि एक सर्वसामान्य माणूस कसा इन्व्हेस्टर बनून श्रीमंत होऊ शकतो. आता इन्व्हेस्टर बनायचं म्हटलं की बऱ्याच लोकांना असं वाटतं, सर इन्व्हेस्टर बनण्यासारखे जर माझ्याकडे पैसे असते तर मी तुमचा सेमिनार अटेंड केला असता का, नाही तर तुमच्या कोर्समध्ये येण्याची इच्छा ठेवली असती का. आय अग्री, इन्व्हेस्टमेंट करायची असतील तर भरपूर पैसे असले की चांगलं असतं. पण एक सर्वसामान्य माणूस इन्व्हेस्टर कसा बनू शकतो त्याचं एक सिंपल एक्झाम्पल देतो तुम्हाला.
तुम्ही मला सांगू शकाल की जेव्हापासून तुम्ही कमवायला लागले, जेव्हापासून तुमची कमाई सुरू झाली, तेव्हापासून जर तुम्हाला माहित असतं तर तुम्ही त्या कमाईतले 200, 500, 1000, 2000 रुपये गुंतवले असते का? मला चॅटबॉक्स मध्ये सांगू शकाल येस नो. जर तुम्हाला माहिती असती तर तुमच्या कमाई सुरू झाली तेव्हापासून 500, 200, 5000, 10,000 असे 2000, 1000 रुपये गुंतवले असते. येस, प्रदीप सर येस म्हणतात, श्रीकांत सर येस म्हणतात, संकेत सर येस म्हणतात, आरती मॅडम, निखिल सर, ओके, रोहित सर, प्रशांत सर, ओके, प्रशांत सर नाही म्हणतात, बाकी सगळे येस म्हणणारे आहेत. स्मिता मॅडम, हेमलता मॅम, सचिन सर, सौरभ सर, रोहित सर, दत्तात्रय सर, अनुराधा मॅम, सोनाली मॅम, सुजित सर, निखिलेश सर, ओके, मयूर सर, योगेश सर, सगळेच येस म्हणतात. सो 2 जण सोडले तर बाकी सगळे येस म्हणणारे आहेत. जेव्हा तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे मी काय विचारलं आता. मी हे म्हटलं की तुम्हाला जर नॉलेज असतं तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले असते का जेव्हापासून तुम्ही कमवायला लागले. तुमच्या लक्षात येते पैशाचा प्रॉब्लेम नाहीये, नॉलेजचा प्रॉब्लेम आहे. सर्वसामान्य माणूस कुठं अडकतो आयुष्यभर माहितीये, जिथं त्याला असं वाटतं की मला पाहिजे तेवढे पैसे मी कमवत नाहीये, पण आहेत त्या पैशांना कुठं कामाला लावायचं आणि त्याचा वापर कसा करावा ह्याचं जर नॉलेज नसेल तर त्या कमाईला काहीच अर्थ नाहीये. आणि आपण मरेपर्यंत ह्याच कमाईच्या मागे पळत राहतो आणि अपेक्षा करतो की माझं आज ना उद्या स्वप्न पूर्ण होईल, माझी आज ना उद्या पाहिजे तेवढे पैसे कमाई होऊन जाईल. नॉलेज नसल्यामुळे प्रॉब्लेम आहे. तुमचे जर का पुढचे 5 ते 10 वर्ष कमाईचे जर बाकी असतील, पुढचे 5 ते 10 वर्ष कमाई बाकी असतील, तर तुम्हाला आजच्या सेमिनार मध्ये कळून जाईल, आज थोड्या वेळातच, पुढच्या 15-20 मिनिटं, अर्ध्या तासातच कळून जाईल की तुम्ही कसे श्रीमंत बनवू शकता पुढच्या 5-10 वर्षांमध्येच. कसे तर 500-1000 रुपये पासून सुरुवात करून, लिटरली 500-1000. आणि असे करणारे आपल्या इथं खूप लोक आहेत. तुम्हाला मी आता दाखवून देतो थोड्यात, ओके. आणि त्याच्यानंतर शेवटी आहे तुम्ही श्रीमंत कसं बनवू शकता. श्रीमंत बनण्याचे काय मार्ग आहेत? श्रीमंत बनण्याचे पक्के 2 मार्ग आहेत. ते तुम्हाला मी आता दाखवून पण देतो कोणते 2 मार्ग आहेत आणि ते कसे वापरायचे असतात. सर्वसामान्य व्यक्ती काय केल्याने ते 2 मार्गावरती चालू शकतो मी तुम्हाला आता दाखवून देतो. बऱ्याच लोकांना असं वाटेल की याचा कोर्स विकण्यासाठी खूप मोठं मोठं बोलतोय. नाही, हे ऍक्च्युअल मध्ये घडलेल्या गोष्टी आहेत. तुम्हाला तुमच्या सिटी मधले लोक जर पाहिजे असतील जे सांगतील की हा आम्ही फिनान्थ्रोपिस्ट कडे कोर्स केलेला आहे आणि आम्ही पैसे कमवतोय, तर त्यांचे नंबर्स आणि त्यांची माहिती सुद्धा तुम्हाला मिळेल. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावातून आणि सिटीमधून आपल्याकडे स्टुडंट आहेत जे पैसे कमवत आहेत, फॅमिलीज आहेत. तर तुम्हाला थोड्या वेळ त्या पण मिळतील जर पाहिजे असतील तर, ओके. सो आमच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी मिळतील. शिक्षण, लाईफ टाईम सपोर्ट, ट्रेडर, इन्व्हेस्टर, श्रीमंत बनणारे मार्ग हे कुणीच देत नाही लाईफ टाईम साठी, का. हे झालं आमच्याकडून. आता तुमच्याकडून तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला काय काय गोष्टी द्याव्या लागतील, कारण की फक्त आमचा कोर्स करून पैसे कमवता येत नाहीत. तर तुम्हाला काय लागेल, सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची जबरदस्त इच्छा पाहिजे पैसे कमवण्याची, शिक्षण घेण्याची, शेअर मार्केट शिकण्याची, घरातल्यांची इच्छा पूर्ण करण्याची. जर तुम्हाला कळालं नाही तर प्रश्न विचारण्याची, आमच्याकडून शिकून, आमच्याकडून जबरदस्ती का असे ना आम्ही जर सपोर्ट करतोय तर कसा सपोर्ट काढून घ्यावा, या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःची इच्छा जोरदार असेल तरच होऊ शकतं, नाहीतर नाही. ओके. तुम्ही जर का ह्या गोष्टी केला तरच होऊ शकतं, नाहीतर होणार नाही. तुमची इच्छा असेल तर या सेमिनारला थांबा, नाहीतर या सेमिनार मधून तुम्हाला फक्त असं वाटेल की अरे हा कोर्स विकते, कोर्स विकते. मला कोर्स विकण्यामध्ये जास्त इंटरेस्ट नाही, मला विकायचंय. नो डाऊट तुमच्या आयुष्यात बदल घडवायचा असेल तर मला कोर्स विकावा लागेल, पण तुमची इच्छा असल्याशिवाय मी तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकत नाही. मी काय, देव सुद्धा बदल घडवू नाही शकत. तुमची इच्छा नसेल तर देव सुद्धा हेल्प नाही करू शकत, पण तुमची इच्छा असेल तर कुणीच थांबू नाही शकत, देव सुद्धा थांबू नाही शकत. आहे का तुमची इच्छा ह्या गोष्टी सगळ्या शिकण्याची? ऑब्व्हियसली तुम्ही सेमिनारला आलात म्हणजे तुमची इच्छा असेलच, पण तरी विचारतोय मी. ओके, थँक्यू सो मच प्रदीप सर, सुधीर सर, नरेश सर, सिद्धार्थ सर, अजिंक्य सर, श्वेता मॅडम, सोनाली मॅम, अनघा मॅम. ओके, थँक्यू सो मच आशा मॅम, हरिश्चंद्र सर, येस, श्रीकांत सर. सगळ्यांची नावं वाचता येणार नाही, मी नावं जाणून बुजून वाचतं कारण की बऱ्याच लोकांना वाटतं लाईव्ह आहे की नाही. सो ओके. सो तुमच्याकडून इच्छा पाहिजे, शिक्षणाची इच्छा पाहिजे. तिसरं तुमच्याकडून लागणारी गोष्ट काय आहे की तुम्हाला आम्ही जे शिकवू त्याच्यातून तुम्हाला लोकांना आणि पैशाला कसं कामाला लावायचं शिकावं लागेल. हे नेमकं काय आहे, पैशाला आणि लोकांना कामाला लावणे म्हणजे नेमकं काय? तर श्रीमंत होण्याचे पक्के 2 मार्ग आहेत, मी आता सांगितलं तुम्हाला. आणि ते 2 मार्ग काय आहेत तुम्ही बघा. जेवढे लोक श्रीमंत झालेले आहेत किंवा श्रीमंत आहेत त्यांचे इन्कम कसे आहेत, त्यांच्या ग्रुपमध्ये किंवा त्यांच्या कंपन्यांमध्ये खूप लोक काम करतात आणि त्यांना पैसे कमवून देतात, एक मार्ग. दुसरा मार्ग, त्यांनी पैसे अशा ठिकाणी गुंतवले की पैसे अजून पैसे कमवून देतात.
लोक काम करतायत, पैसे काम करतायत, हे दोन किंवा ह्याच्यातलं एक असल्याशिवाय श्रीमंत बनता येत नाही. तिसरा कुठलाच मार्ग नाही पैसे कमवण्याचा. हे दोन मार्ग आहेत. मग सर्वसामान्य व्यक्तीकडे लोक नसताना आणि पैसे कमी असताना कसं श्रीमंत होऊ शकतो, मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. तुम्हाला सहज जमेल, तुम्हाला दाखवतो. आणि सगळ्यात शेवटचं तुम्हाला काय द्यावं लागणार आहे, आता मी शेवटचं रूल दाखवायच्या आधी, म्हणजे शेवटचं काय आहे तुमच्याकडून पाहिजे असलेली ती गोष्ट दाखवायच्या आधी तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारतो, की बघा, लोकांना जर मी आता विचारलं सक्सेसफुल बनायचंय का, श्रीमंत व्हायचंय का, पैसे कमवायचेत का, तर तुम्ही सगळे हो म्हणाल. पण मी जर विचारलं तुम्हाला सक्सेसफुल बनायच्या सवयी लावायची इच्छा आहे का, तुम्हाला श्रीमंत होण्याच्या सवयी लावायची इच्छा आहे का, तर हो म्हणाल. पण किती टिकाल डिपेंड करतं. सो शेवटचं तुमच्याकडून लागणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फॉलो द रूल्स. आम्ही तुम्हाला ट्रेडिंगचे, इंट्राडे ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट्स, श्रीमंत बनण्याचे मार्ग, कसे कुठले कंपन्या निवडायचे, कधी एंट्री करायची, किती पैसे लावायचे, असे सगळे रूल शिकवेन. पण तुम्ही ते रूल फॉलो केले नाही तर पैसे आहेत ते घालून बसाल. मी तुम्हाला आधीच क्लिअर सांगून दिलं हे सगळं. कारण की काही लोकांना असं वाटतं की अरे यांची जाहिरात लय भारी आहे, यांचा कोर्स घेतला तर माझं कल्याण होऊन जाईल. तुमचं कल्याण तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुम्ही तुमची जबरदस्त इच्छा ठेवाल, शिकण्याची इच्छा ठेवाल, आणि ते घेतल्यानंतर, शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही इम्प्लिमेंट कराल. म्हणजे पैशाने लोकांना कामाला लावा आणि शेवटचं रूल फॉलो करूनच कराल. हे जर असेल तरच कामात येणार आहे, नाही तर येणार नाहीये. येस, मेघा मॅडम, सुधाकर सर, हरिश्चंद्र सर हे म्हणतात येस ऍब्सोल्युटली आम्हाला हे रूल फॉलो करायचे. व्हेरी गुड. ज्यांना रूल फॉलो करायचे त्यांनी इच्छा आहे, तुम्हाला कुणीच थांबवू शकत नाही श्रीमंत होण्यापासून. आमचा कोर्स घ्या किंवा नाही, तुम्हाला सगळं कामात येणार आहे. सो ओके, आता मी तुम्हाला आमची फीज किती आहे ते सांगून देतो. हे सक्सेसफुल बनण्यासाठी हे सगळं दोन्ही गोष्टी सांगितल्या. आमची फीज काय आहे? आमची ऍक्च्युअल फीज 28,000 रुपये आहे कोर्सची. पण आम्ही आजच्या दिवशी फक्त जे लोक तुम्ही तुमचा वेळ देऊन इथे या सेमिनारला आलेला आहात, जे झूम वरती आणि फेसबुक वरती आता लाईव्ह जे बघतायत, फक्त त्यांच्यासाठी आजचं एक स्पेशल ऑफर असणार आहे. 28,000ची फीस तुम्हाला फक्त 8,000 मध्ये आमचा कोर्स लाईफ टाईम, फक्त एकदाच 8,000 रुपये भरायचे. त्याच्यानंतर कसलेच कोणतेच कधीच पैसे नाही आम्हाला द्यायचे, एकदा 8,000 रुपये भरायचे. सो 8,000 मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? आमची साथ मी सांगितली तुम्हाला तशा सगळ्या गोष्टी. पण नेमकं कोर्समध्ये काय मिळणार आहे ते तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की खरंच हा हा माणूस जे बोलतोय एवढं ओरडून ओरडून बोलतोय जीव ओतून, खरंच याचा कोर्स करण्याच्या लायकीचा आहे की नाही ते बघा. ओके. सो आणि मी फॅमिली जेव्हा सांगतो त्याचा अर्थ काय होतो ते पण सांगतो. ओके, फॅमिली शिकू शकते म्हणजे काय. सो सगळ्यात पहिले आमच्याकडून कोर्समधून तुम्हाला कुठल्या गोष्टी शिकवल्या जातील. सो शेअर मार्केट काय, बेसिक पासून शेअर मार्केट म्हणजे काय, कमोडिटी मार्केट म्हणजे काय, बेसिक लेवल पासून ते ऍडव्हान्स लेवल पर्यंत कोणते इन्कमचे प्रकार असतात, काय काय इन्कम सोर्सेस तुम्ही उभे करू शकता. मी तुम्हाला थोड्या वेळ दाखवतो कोणते इन्कम सोर्सेस आहेत जे आम्ही शिकवतो. प्रायमरी मार्केट म्हणजे काय असतं, सेकंडरी काय असतं, आणि त्याच्यातून पैसे कमवले कसे जातात, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्याबरोबर ट्रेडिंगचे टेक्निक काय आहेत, अनालिसिस स्ट्रॅटेजीज कसे केले जातात, कसे चार्ट ट्रेडिंग केली जाते, आणि त्याच्यातून कशा कंपन्या निवडून एंट्री कधी करायची, एक्झिट कधी करायचं, किती रिस्क करायला घ्यायला पाहिजे, किती प्रॉफिट असायला पाहिजे. मी तुम्हाला यातल्या गोष्टी आज दाखवणार आहे बरं का, थोड्या वेळात. म्हणजे पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये मी दाखवायला सुरू करणार आहे तुम्हाला की ऍक्च्युली हे कसं केलं जातं. मग तुम्हाला कळेल की हे खरंच तुम्हाला जमणार आहे का नाही. आणि हे जमलं तर नक्कीच फीस किती आहे तुम्हाला कळालीच आहे. ओके. सो हे सगळं केल्यानंतर ह्याच्याबरोबर मला आता इथं काही लोक कमेंट टाकतात, थोडा वेळ थांबा, मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकवणार आहे, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर पण देणार आहे. थोडा वेळ द्या मला, थोडं लक्ष देऊन बघा मी काय सांगतोय. बरेच कमेंट टाकतायत, तुमचे कमेंट वाचण्याच्या नादात मी हे तुम्हाला जे सांगतोय जे महत्वाचं आहे ते राहून जाईल. सो थोडंसं लक्ष देऊन ऐका. सो इक्विटी काय असतं, डेरिव्हेटिव्ह काय असतं, फ्युचर्स काय असतं, ऑप्शन्स काय असतात, फंडामेंटल अनालिसिस कसे केले जातात, कसे पैसे कमवले जातात, कशा गोष्टी होतात, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्याबरोबर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कुठं केली जाते, शॉर्ट टर्म कुठं केली जाते, कसे पोर्टफोलिओ बनवले जातात. कारण की बऱ्याच लोकांना माहित नसतं पोर्टफोलिओ असतो काय, कसा बनवायचा असतो. एक सर्वसामान्य व्यक्ती आपला पोर्टफोलिओ बनवू शकतो आणि त्याच्यामध्ये कोणते स्टॉक घ्यायला पाहिजेत, कोणते नाही, आणि चुकीचे घेतले असेल त्याला बरोबर कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. आणि सायकोलॉजी, सगळ्यात महत्वाची सायकोलॉजी. आता इथं मला एकाने चॅट करताना इथं टाकलेलं आहे की 8,000 मध्ये मला करोडपती बनवणार. वा, किती भारी.
सो 8,000 मध्ये मी तुम्हाला करोडपती बनवत नाहीये. मी 8,000 का बरं घेतोय, का बरं मी कोर्स विकतोय, त्याची उत्तरे मिळतील तुम्हाला. पण तुम्ही करोडपती बनण्याची इच्छा ठेवत असाल तर 8,000 मध्ये करोडपती कोणीच बनवणार नाही. 8,000 मध्ये काय, 8,000 करोड जरी दिले तरी मी करोडपती तुम्हाला बनवू शकत नाही, जर तुमची इच्छा नसेल, हे शिकला नाहीत आणि वापरलं नाहीत तर. सो असं कॉम्बिनेशन करू नका, कारण की तुम्ही मोबाईल घेत नाही तिथं की तुम्ही 10,000 दिले तर 10,000चा मोबाईल देऊ आणि 50,000 दिले 50,000चा मोबाईल देऊ. 8,000 का घेतोय आम्ही ते पण सांगतो तुम्हाला. करोडपती बनण्याचे फॉर्म्युले 8,000 मध्ये मिळतात का? नाही मिळत. पण मी तुम्हाला काय देतोय तुम्हाला लक्षात येईल थोड्या वेळात. सो ह्या सगळ्या गोष्टी बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत सगळ्या शिकवल्या जातील. ह्याचे ऍडव्हान्टेजेस कसे घ्यायचे तुम्हाला, ऍडव्हान्टेजेस बघा काय आहेत. सो हा कोर्स ऑनलाईन आहे. सो ऑनलाईनचा फायदा काय होतो की तुम्ही ऑनलाईन कधीही कुठूनही बघू शकता. म्हणजे वेळेचा काही संबंध नाही. तुम्हाला संध्याकाळचा वेळ आहे, तुम्हाला सकाळचा वेळ आहे, दुपारचा वेळ आहे. तुम्ही हाऊस वाईफ आहात तर तुम्हाला दुपारी वेळ मिळेल कदाचित. तुम्ही जॉब करत असाल तर संध्याकाळी वेळ मिळेल कदाचित. तुमची नाईट ड्युटी असेल तर सकाळचा वेळ मिळेल कदाचित. तर तुम्हाला कोणत्याही टाइम मध्ये हे बघता येतं. आणि ह्याचा अजून बरेच ऍडव्हान्टेजेस आहेत, जसे की ऑफलाईन कोर्स करायचा असेल तर ऑफलाईन मध्ये आपल्याला भेटावं लागेल. आपण किती दिवस कुठं भेटणार, किती वेळा भेटणार, ह्याला एक लिमिट आहे. किती वेळेसाठी भेटणार ह्याला एक लिमिट आहे. सो ह्या लिमिटमध्ये सगळ्या गोष्टी शिकता येत नाहीत. सो ऑनलाईन असेल तर कसं होतं, तुम्हाला पाहिजे तेवढ्या वेळा तुम्ही रिपीट करू शकता, पाहिजे वेळा तुम्ही बघू शकता, तेवढ्या वेळा तुम्ही फोन करून विचारू शकता. तुम्ही जर लाईव्ह काही गोष्टी बघता येत नाही तर तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता. सो तुम्हाला लाईफ टाईमच्या सगळ्या गोष्टी दिल्या जातील. तुम्ही आम्हाला फीस भरली की तुम्ही आमचे कायमस्वरूपीचे स्टुडंट झालात आणि तुम्हाला आम्ही लाईफ टाईम सपोर्ट मध्ये तुम्हाला कोर्स देतो, लाईव्ह सेशनची रेकॉर्डिंग देतो, तुम्हाला लाईव्ह सेशन्स करून देतो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लाईफ टाईम पुरत राहणार, पुरत राहू. कारण की आपण किती वेळा भेटणार, किती दिवस भेटणार, कुठं भेटणार, याला एक लिमिट असते. मग ऑनलाईन याचे सगळ्यात जास्त फायदे होतात. आणि लाईफ टाईम सपोर्टमध्ये डेली अनालिसिस सेशन असतात. मग रोजच्या रोज भेटता येत नाही, म्हणून ऑनलाईन सेशन, तुम्हाला ऑनलाईन सेशनची रेकॉर्डिंग पण मिळेल आणि लाईव्ह पण बघता येईल. त्याच्याबरोबर लाईव्ह मार्केट सेशन, ट्रेडिंग कशी लाईव्ह केली जाते, जे कोर्समध्ये शिकतो त्या सगळ्या गोष्टी. त्याच्याबरोबर डीमॅट अकाउंटमध्ये कसं ट्रेड करायचं, कारण की बरेच लोक कोर्समध्ये शिकवतात कसं असतं शेअर मार्केट, पण डीमॅट मध्ये ट्रेड कसं करायचं कोणी शिकत नाही. तर ते शिकू. आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं जे तुम्हाला खूप आवडणार आहे ते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकाच्या फीज मध्ये सगळी फॅमिली शिकू शकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल अर्चना मॅडम आहे तिथं, त्यांनी सांगितले की मला हे कोर्स करायचा आहे. सो कोर्स करायचा असेल तर तुम्ही 8,000 रुपये भरले की तुम्ही आणि तुमच्या घरातले सगळेजण एकाच्या फीज मध्ये हे सगळे कोर्स करू शकता. म्हणजे अर्चना मॅडमला आम्ही सगळ्या गोष्टी देऊ, ते त्यांच्या घरातल्यांना देतील, त्यांच्या मित्र परिवार सगळ्यांमध्ये देऊ शकतात. ते सगळे कोर्स एकत्र बसून बघू शकतात किंवा सेपरेट बसून बघू शकतात. आणि ते बघितल्यानंतर लाईव्ह सेशनला पण येऊ शकतात, रोजच्या सेशनला पण येऊ शकतात. त्यांना प्रश्न पडले तर ते आमच्या नंबरवरती, बघा खाली 4 नंबर दिलेले आहेत, प्रत्येक स्लाइडमध्ये खाली नंबर आहेत 4, त्या नंबरवरती कॉल करून ते प्रश्न विचारू शकतात, आमची हेल्प घेऊन स्वतः ट्रेडर बनवू शकतात. ही असं ऑफर देणारी एकही कंपनी नाही. सो आमचा उद्देश जनरली बेसिकली काय आहे की आम्हाला हा कोर्स महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये पोहोचवायचा आहे, जेणेकरून प्रत्येक घर हे शिकून समृद्ध होईल, श्रीमंत होईल, पैसे कमवायला लागेल. कारण की घरामध्ये पैसे कमवण्याच्या बाबतीत नाही तर खर्चाच्या बाबतीत बोललं जातं की या महिन्यात भाडं द्यायचंय, ईएमआय भरायचंय, व ह्याला ह्याची उधारी भरायची आहे, किंवा फीस भरायची आहे, ही खरेदी करायचंय, राशन घ्यायचंय, किंवा कामवालीचे बाईचे पैसे भरायचे आहेत, किंवा ह्याचं देणं आहे, त्याचं हे आहे, लग्न आहे, ह्या अशा गोष्टीच बोलल्या जातात. कमवण्याच्या गोष्टी बोलल्या जात नाहीत. नवरा बायको मुलांमध्ये आई वडिलांमध्ये पैसे कमवणं, आपण मिळून पैसे किती कमवू शकतो, तू काय करणार आहे, मी काय करणार आहे, आपण मिळून हे शिकायला पाहिजे, आपण असे मिळून हे कमवायला पाहिजे, असे डिस्कशन होत नाहीत. हे आम्ही तुम्हाला शिकवतो आणि लाईफ टाईम ह्या सगळ्या गोष्टी सपोर्ट करतो. सो अशी करणारी एकही कंपनी या जगात नाही, ऍटलिस्ट भारतात किंवा महाराष्ट्रात तर नक्कीच नाहीये. मी जेवढे चेक केलेले, 8,000 मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील, तुम्हाला रेकॉर्डिंग दिले जातील, लाईव्ह सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील, सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. हे आयुष्यभरासाठी एकाच्या फीज मध्ये घरातल्याने सगळ्यांना शिकवतो. असं करणारी कोणीच नाहीये का? मग आता तुम्ही म्हणू शकता की 8,000 मध्ये खरंच करोडपती बनवत आहेत. येस, हे मिशन आहे आमचं की आम्हाला हे करायचंय. ओके. सो तुम्हाला हे सगळं आवडलं असेल, पटलं असेल आणि वाटत असेल की खरंच हा कोर्स करण्यासारखं, तर नक्कीच येऊ शकता. आता मी तुम्हाला दाखवतो की इन्कमचे 5 पेक्षा जास्त इन्कम सोर्सेस कोणते आहेत ते, जे एक सर्वसामान्य माणूस कमवू शकतो. कसे आणि काय मी तुम्हाला आता दाखवतो. आमच्या कोर्समध्ये कुठल्या गोष्टी शिकवल्या जातात आणि ते काय आहेत ते इथे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. सो पहिलं इन्कम सोर्स जे आम्ही तुम्हाला शिकू ते काय आहे, इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट्स.
म्हणजे काय, तुम्ही बाजारात बघा बरेच इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन आहेत. बँकेचे प्रोडक्ट आहेत, म्युच्युअल फंडचे प्रोडक्ट आहेत, मग सोनं आहे, दागिने आहेत, जागा जमिनी आहेत, पोस्ट ऑफिसचे इन्व्हेस्टमेंट्स आहेत, असे बरेच इन्व्हेस्टमेंट आहेत, लाईफ इन्शुरन्स आहे. कुठली इन्व्हेस्टमेंट कोणत्या वयात कोणत्या इन्कम मध्ये करायला पाहिजे आणि कोणती नाही करायला पाहिजे हे माहित पाहिजे. कोणत्या वयात किती पैसे गुंतवायचे असतात जेणेकरून मला कोणत्या वयात किती मिळतील ह्याची माहितीच नाहीये लोकांना. प्रॉब्लेम काय होतो की सपोज तुमच्याकडे 1 लाख रुपये आहेत. थोडं नीट ऐका का, कारण की मी तुम्हाला आता प्रॅक्टिकल गोष्टी शिकवणार आहे. सो समजा तुमच्याकडे 1 लाख रुपये आहेत, तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये 1 लाख रुपये पडलेले आहेत आणि तुम्हाला ते इन्व्हेस्ट करायचे आहेत. तुम्ही बँकेत गेलात आणि एखाद्या सेल्स मॅनेजरला भेटलात आणि त्याला विचारलं की मला 1 लाख रुपये गुंतवायचे आहेत, तर मी काय करू. तर तुम्हाला समोरचा माणूस काय सांगेल, ऑप्शन 1, तो असे प्रोडक्ट विकेल ज्याच्यामध्ये त्याला कमिशन जास्त मिळेल आणि तुम्हाला प्रॉफिट नंतर मिळेल. की असा ऑप्शन नंबर 2, तुमचा फायदा आधी होईल आणि नंतर त्याचा फायदा होईल. कुठला आधी विकेल तो, त्याला कमिशन जास्त मिळते ते आधी विकेल की तुमचा फायदा होईल ते आधी विकेल. ऑप्शन 1 की 2, 1 2 सांगू शकता मला चॅटबॉक्स मध्ये. 1, राईट. माहिती आहे तुम्हाला हे, कारण की त्या व्यक्तीला त्या बँकेने तसंच शिकवलेलं असतं की असं बोल जेणेकरून तुला कमिशन मिळेल, जेणेकरून तुझी नोकरी टिकून राहील, जेणेकरून कंपनीचा फायदा होईल, तुझं प्रमोशन होईल, तुला पगार वाढून मिळेल. हे सगळं कारण की त्याला तसं शिकवलेलं असतं, त्याची त्याच्यात चुकी नाहीये. कारण तुम्हाला सांगतो, जर त्याला माहित असतं की या प्रोडक्टमध्ये माझा फायदा आधी आहे, तो श्रीमंत असता. कुठलाच एम्प्लॉई, कुठलाच ब्रोकर एजंट आणि कुठलाच व्यक्ती जो इन्व्हेस्टमेंट करतो बँकेत तो श्रीमंत होत नाही. बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यात किती लोक बँकेत काम करणारे, इन्शुरन्समध्ये काम करणारे, म्युच्युअल फंडमध्ये काम करणारे श्रीमंत भेटलेले आहेत. श्रीमंत म्हणजे बाप रे बाप, एवढा पैसा आहे काय सांगायचं त्यांना. आणि त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेत त्या कंपन्यांमध्ये म्हणून ते श्रीमंत झालेले आहेत. तुम्हाला कोणीच भेटणार नाही. पण तुम्हाला हे नक्की दिसेल की कंपन्या वाढत चाललेल्या आहेत, ब्रांचेस वाढत चाललेले आहेत. तुम्ही बघा गावामध्ये किती ब्रांचेस वाढलेले आहेत ह्या कंपन्यांचे, कारण की ते पैसे कसे कमवायचे त्यांना माहित आहे आपल्या पैशावरती. सो तुम्हाला आम्ही शिकू की हे पैसे कसे कुठं गुंतवायचे नाही, किती रिटर्न्स मिळायला पाहिजे, कसा अभ्यास करायचा असतो, हे सगळं शिकू तुम्हाला. आता याच्यात इन्व्हेस्टमेंट्स मध्ये एक प्रकार आहे. आता इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली आपल्या सोसायटी समाजामध्ये स्वतःचं घर असणं खूप महत्वाचं झालेलं आहे. स्वतःचं घर असेल तर इज्जत आहे, स्वतःचं घर असेल तर घरातले मान सन्मान देतात, मित्रांमध्ये पण थोडासा मान सन्मान असतो. स्वतःचं घर असेल तर थोडं बरं वाटतं. पण स्वतःचं घर घेण्याच्या नादात 99% पेक्षा जास्त लोक हे लोन घेतात, होम लोन. आणि होम लोन घेतल्यानंतर सपोज 25 लाखाचं लोन आहे, तर तुम्हाला 50 लाख रुपयेपेक्षा जास्त तुम्हाला लोन फेडावं लागणार आहे. तुमचे व्याजदर तुमच्या कर्जापेक्षा जास्त तुम्हाला भरावे लागणार आहेत. हे तुम्हाला माहित आहे. तुमचे 20 25 वर्ष, 30 30 वर्ष हप्ते चालू राहणार आहेत. म्हणजे तुम्ही त्याच्या आधी मरायची इच्छा असेल तरी मरू शकत नाही, कारण की हप्ते भरायचे. जॉब सोडू शकत नाही, बिझनेस चेंज करू शकत नाही, रिस्क घेऊ शकत नाही, कारण की हप्ते भरायचे. सिव्हिलमध्ये प्रॉब्लेम. तर तुम्हाला आम्ही अशा गोष्टी शिकू ज्याच्यातून तुम्ही हे सगळ्या गोष्टी शिकून तुमचे होम लोन असतील तर लाखो रुपये कसे वाचवायचे तिकडे व्याजदरामध्ये, आणि 20 25 30 वर्षांचे होम लोन कसे 10 वर्षामध्ये तुम्ही पे करू शकता, ह्या गोष्टी पण शिकवणार आहे. कुणी शिकवत नाही बरं काय, कुणाला माहिती नसतं की कसं केलं जातं हे. तर आपण बऱ्याच गोष्टी याच्यातले शिकून लाखो रुपये वाचवू शकतो. आता म्युच्युअल फंड विकणारा काय म्हणतो, तुम्ही इथं ईएमआय पण भरा आणि 5 रुपयाचं एसआयपी पण चालू करा माझ्याकडे, कारण की तुम्ही एसआयपी चालू केले पुढचे 20 वर्ष तर तुमचे पैसे जमा होतील, म्हणजे तुम्हाला तिथं जे व्याज जातो तो इथं तुमचा जमा होईल. काहीच नाही, त्याला कमिशन जास्त मिळतं म्हणून असे प्रोडक्ट विकतात म्युच्युअल फंड विकणारे. सिंपल सिंपल सांगतो तुम्हाला, ते गळ्यात मारतात, खोटं बोलतात. तुम्हाला काय ऍक्च्युअल पर्याय करायला पाहिजे. दुखणं कुठं आहे, हात तुटलाय आणि डोक्याला आयोडेक्स लावताय, कसं कसं काय काय मॅचिंग आहे का की होम लोन घेताय आणि एसआयपी करायची म्युच्युअल फंड मध्ये. मूर्खपणा आहे. कमिशन कमवण्याचा सगळ्यात भारी मार्ग आहे. सो अशा गोष्टी करायच्या आधी शिका आणि ते आम्ही तुम्हाला शिकू. हा झाला पहिला इन्कम. दुसरा इन्कम, आयपीओ मधून पैसे कसे कमवतात, आयपीओ काय असतं, किती रिस्क असते, किती पैसे लागतात, कसं सर्वसामान्य व्यक्तीला याचा फायदा होऊ शकतो आणि किती होऊ शकतो ते तुम्हाला थोड्या वेळात मी शिकवतो. हे झालं दुसरं इन्कम. तिसरं इन्कम आहे इन्कम फ्रॉम डेली शेअर मार्केट ट्रेडिंग. शेअर मार्केटमध्ये इंट्राडे कुठल्या गोष्टी करायला लागतात, कशा करायच्या असतात आणि त्याच्यातून पैसे कसे कमवतात. तिसरं. चौथं, इन्कम फ्रॉम डेली ट्रेडिंग फ्रॉम कमोडिटी. कमोडिटी मार्केट सकाळी 9 ते रात्री 11 11:30 वाजेपर्यंत चालू राहतं. त्याच्यामध्ये ट्रेड कसं करायचं, जर दिवसाचा वेळ मिळत नसेल तर संध्याकाळी कसं मी कमोडिटीमध्ये ट्रेड करू शकतो, ते झालं
चौथा इन्कम. पाचवा आहे शॉर्ट टर्म इन्कम. कसे इन्कम जनरेट केले जातात? काही लोक म्हणतात मला दिवसाचा संध्याकाळचा वेळ नाहीये, तर आठवड्यातून अर्धा तास काढू शकता का? तर आठवड्यातून अर्धा तास काढून सुद्धा ट्रेडिंग करून पैसे कमवता येतात, इन्व्हेस्टमेंट करता येतात. थोड्या थोड्या पैशांनी स्टार्ट करता येतं, 2-5 हजार रुपयांनी सुरुवात करून सुद्धा हे करता येतं. सो ते कसं करायचं ते शिकू. आणि शेवटचं असेल सहावं इन्कम, इन्कम फ्रॉम लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. गर्भ श्रीमंत व्हायचं असेल, तुम्हाला लागणारा आणि पुढच्या पिढीला लागणारा पैसा कमवायचा आहे, तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो की हे कसे सर्वसामान्य व्यक्ती सहजपणे करू शकतात, सहजपणे. आता हे 6 इन्कम मधला एकही इन्कम सोर्स रातोरात श्रीमंत बनवणारा नाही. म्हणजे काय? तुम्ही कोर्स केल्याने श्रीमंत बनणार नाहीये, तर तुम्ही कोर्स वापरल्याने श्रीमंत बनाल. म्हणजे काय? तुम्ही कोर्स सपोज दिवसातले 2 तास काढू शकलात तर एका आठवड्यात कोर्स संपतो. कोर्स एका आठवड्यात संपला की त्याच्यानंतर लाईव्ह सेशन चालू करायचं. लाईव्ह सेशन्स वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही सगळं प्रॅक्टिकली शिकल्यानंतर तुम्हाला आठवड्याच्या 15 दिवसाच्या आत, म्हणजे कोर्स सुरू केल्यापासून ते लाईव्ह सेशन सगळे करेपर्यंत 15 दिवसाच्या आत तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर कट समजून जातील आणि तुम्ही ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करायला सुरू व्हाल 15 दिवसात. का 15 दिवसात ढतला ढ व्यक्ती महिन्याभरात करू शकतो. ढतला ढ व्यक्ती किती ढ असला तरी महिन्याभरात पैसे कमवायला सुरू करू शकतो. त्याच्यानंतर तुम्ही 6 महिन्यामध्ये चांगले इन्कम उभे करू शकाल. 6 महिन्यात पूर्ण तज्ञ होऊन चांगले पैसे यायला सुरू होतील. कन्सिस्टन्सीमध्ये पैसे यायला लागतील. पुढचे 3 ते 5 वर्षांमध्ये तुम्हाला लागणारा पैसा आणि पुढच्या पिढीला लागणारा पैसा कमवता येईल, तुम्ही जे काही करताय ते करता करता. सो एवढी श्युरिटी या क्षेत्रामध्ये आहे. आणि हे कुणाला लाभणार आहे, कुणाला याचा फायदा होणार आहे, तर ज्याची इच्छा आहे आणि जो रूल फॉलो करणार आहे त्यांच्यासाठीच आहे. आम्ही आहोत तुमच्या बरोबर. हे सपोर्ट करून तुम्हाला याच्यातून सक्सेसफुली पैसे कमवण्यासाठी आम्ही आहोत. या सगळ्या गोष्टी शिकवून तुम्हाला हेल्प करायला. तुमची इच्छा आणि तुम्ही रूल फॉलो करणं गरजेचं आहे. सो आता काय करतात जनरली लोक? आता तुम्हाला मी इन्कमचे प्रकार दाखवतो आणि कसे लोक चुकीच्या गोष्टी करतात त्याचं उदाहरण दाखवतो. सो आता आपण काय करतो जनरली, जे सर्वसामान्य लोक असतात ह्यांना कंपन्या खूप इझिली टार्गेट करतात कुठल्याही गोष्टी विकायच्या असतील तर. आता फॉर एक्झाम्पल आपण जाहिराती बघून बऱ्याच गोष्टी ठरवतो. म्हणजे आज 1 तारीख आहे, कुछ मीठा हो जाए, कॅडबरी. मी तुम्हाला हे सांगितलं कॅडबरी लक्षात आली असेल. ओके. काही गोष्टी अशा, जीवन के बाद भी, जीवन के साथ भी, जीवन के साथ भी और जीवन के बाद भी लगेच लक्षात येतं. LIC. ओके. मग त्याच्यानंतर थंडा मतलब कोको कोला, असं सांगितलं की लगेच लक्षात येतं. आता त्याच्याबरोबर तुम्ही हे पण ऐकलं असेल, म्युच्युअल फंड सही है. म्युच्युअल फंड खरंच सही आहे का? तुमच्यासाठी सही आहे का? तुम्ही करायला पाहिजे का? आता तुम्हाला इकॉनॉमिक टाइम्स मध्ये एक बातमी आलेली आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला सांगतो की कसे आपण मूर्खपणा करतो जाहिराती बघून. इंडियामध्ये, भारतात 70% जास्त लोक जे कमवणारे आहेत त्याच्यातले 70% जास्त लोक हे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतात. का माहितीये? कारण की त्यांना सगळीकडे जाहिरात दिसते म्युच्युअल फंड सही आहे. त्यांना वाटतं म्युच्युअल फंड सही आहे. आणि म्युच्युअल फंड मध्ये मागच्या 3 वर्षांमध्ये 20-25% रिटर्न पण आले असतील. पण तुम्हाला माहिती आहे मागच्या 3 वर्षांमध्ये शेअर मार्केट 300% जास्त वाढलेलं आहे. 300% जास्त शेअर मार्केटने रिटर्न दिलेले आहेत आणि म्युच्युअल फंडमध्ये 20 ते 25% मिळालेले आहेत. सो म्युच्युअल फंडमध्ये होतं काय? तुम्ही इन्व्हेस्टर असता. ओके. तुमच्या मेहनतीचा पैसा तुम्ही जो काही कमवता तो तुम्ही SIP मध्ये किंवा म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही म्युच्युअल फंड कंपनीला देता. ओके. म्युच्युअल फंड कंपनीला तुम्ही हा पैसा देता. म्युच्युअल फंड कंपनी असे लाखो लोकांचे पैसे गोळा करते. ओके. लाखो लोकांचे पैसे गोळा करून ती कुठे इन्व्हेस्ट करते? शेअर मार्केटमध्ये. ती शेअर मार्केटमध्ये गुंतवून आपल्या मेहनतीचा पैसा ती शेअर मार्केटमध्ये गुंतवते आणि दिवसाचे काही करोडो, 1000 करोड रुपये कमवते. काही 1000 करोड रुपये दिवसाचे. आणि त्याच्यातले आपल्याला रिटर्न्स किती मिळतात? 12 ते 15% रिटर्न्स देतो असं सांगतात. कधी ते 10, 15, 20, 25% देतील, कधी 6, 5, 2-3% देतील, कधी मायनस मध्ये जातील. काहीच सांगता येत नाही. सो हे जाहिरात बघून स्वतःचे मेहनतीचे पैसे गुंतवून श्रीमंत होण्याचं काम होऊ शकत नाही. तुमच्या मेहनतीचा पैसा तुम्हाला कुठे गुंतवायचं ह्याचं जर शिक्षण घेतलं, हाच पैसा तुम्ही जो म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करताय तोच पैसा तुम्ही जर शिक्षण घेतलात तर म्युच्युअल फंडच्या व्यतिरिक्त शेअर मार्केटमध्ये कसं वापराल बघा. तुम्ही इन्व्हेस्टर आहात, तुमच्या मेहनतीचा पैसा तुम्ही शिकलात शेअर मार्केटमध्ये आणि इन्व्हेस्ट करायचं ठरवलं. सपोज तुम्ही ह्या महिन्यात 10,000 रुपये गुंतवायचे ठरवले. 10,000 रुपये गुंतवले म्हणजे 10,000चे शेअर्स खरेदी केले आणि त्या 10,000चे शेअर्स खरेदी केले म्हणजे तुम्ही त्याचे मालक झाले.
तुम्ही स्वतः मालक असाल. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही मालक नसता, कंपनी मालक असते. सो तुमच्याकडे सगळे राईट्स असतील. तुम्ही मालक आहात म्हणून तुम्हाला बऱ्याच कंपन्या बोनस देतील, डिव्हिडंड देतील, राईट इश्यू देतील, बायबॅक ऑफर देतील. हे काय आहेत मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. आणि सगळ्यात भारी म्हणजे लिक्विडिटी. म्हणजे तुमचा पैसा तुम्ही आज गुंतवला, तुम्हाला 15 दिवसानंतर वाटतो काढून घ्या, काढून घ्या. तुम्हाला वाटतं वाढवा, वाढवा. तुम्हाला वाटतं या वेळेला 10,000 जमणार नाही, 2,000 जमतील, 2,000 टाका. तुम्हाला पुढच्या वेळेला वाटतं 25,000 जमतील, 25,000 टाका. या वेळेला जमणार नाही, ठीक आहे. तुम्हाला वाटलं प्रॉफिट झाला, काढून घ्या. तुम्हाला वाटलं ठेवायचं, ठेवा. तुम्ही वाटेल त्या गोष्टी करू शकता. तुम्ही स्वतःच्या मर्जीचे मालक असाल, तुम्ही स्वतः ओनर असाल. तुमच्या जीवावरती दुसरं कुणी कमवत नसेल, तुम्ही स्वतः कमवत असाल. आणि याच्यात रिस्क असते, तर ती रिस्क कशी मॅनेज करायची, या सगळ्या गोष्टी मी शिकवणार आहे. सो हे वापरून जे लोक शिकलेले आहेत शेअर मार्केट आमच्याकडून, त्यांनी हाच पैसा कसा गुंतवून पैसे कमवत आहेत बघा. आता मी तुम्हाला एक हाऊस वाईफचं उदाहरण देतो, ओके. आणि दुसरं पण एक उदाहरण देतो. हाऊस वाईफचं का उदाहरण देतो, कारण की बरेच लोक असे विचार करतात की हाऊस वाईफ, अरे मी हाऊस वाईफ आहे, मला जमेल का, किंवा माझी वाईफ हाऊस वाईफ आहे, तिला नाही येणार असं म्हणतात. पण हाऊस वाईफ बघा, अंकिता मॅडम म्हणून आहेत, ह्यांनी एक स्क्रीनशॉट पाठवला आणि खाली काय लिहिलंय, माय पोर्टफोलिओ ऑफ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट फॉर ओनली 8 to 9 months. आय ब्रोक माय 2 FDs विथ बँक अँड इन्व्हेस्टेड इन स्टॉक्स. 2 FD होते, ते मोडले. 8 ते 9 महिन्यामध्ये मला हे रिटर्न्स मिळाले. किती? 105% रिटर्न्स आहेत. त्यांनी किती किती गुंतवले? 2,09,000 गुंतवले, 4,30,000 झाले 8 ते 9 महिन्यामध्ये. 2 FD मोडून 8 ते 9 महिन्यामध्ये ह्या एफडीचे, 2 लाख एफडीचे किती झाले असते? 3-4% मिळाले असते. ते पण वर्ष झाल्यानंतर, 8-9 महिन्यामध्ये नाही. आता हे बघा, मग तुम्ही म्हणाल किंवा 2 लाख रुपये एवढे असते तर मी कशाला मग, ठीक आहे, 2-4-5 हजार रुपयाचं उदाहरण दाखवतो. हे बघा, इथं काय लिहिलंय, ड्रीम कम ट्रू, दाम दुप्पट विदिन 6 मंथ. जेवढे गुंतवले त्यापेक्षा जास्त प्रॉफिट, डिव्हिडंड वगैरे तर वेगळाच. थँक्स समीर सर अँड ऑल फिलांथ्रोपिस्ट टीम. सो इथं काय केलं यांनी बघा, कोल इंडियाचे 50 स्टॉक घेतले होते, 5-5.5 हजार रुपयाचे घेतले होते. बघा इथे 103%चा प्रॉफिट आहे. 103%, 11,900. 5-5.5 हजार रुपये कुणालाही सहज जमतील असे पैसे 6 महिन्यात डबल झाले. कोण करून देतं डबल 6 महिन्यात? कसे होऊ शकतात? कुणीच करत नाही. हे शिक्षणाची ताकद आहे, की मी जो पैसा जाहिरात बघून कुठेही गुंतवायचा प्रयत्न करतोय आणि मेहनतीचे पैसे दुसऱ्यांच्या हातात देऊन अपेक्षा करतो की ते वाढतील, ही अपेक्षा चुकीची आहे. आणि तीच अपेक्षा मी माझ्याकडून केली आणि शिक्षण घेतलं तर मी आणि माझ्या फॅमिलीतले हे अशा गोष्टी करू शकतो. आपण सहज मुलांच्या नावावरती 2-5 हजार रुपये द्यायला तयार होतो, सहज. सो हे 2-5 हजार रुपये आपण कसे स्वतः शिकून करायला पाहिजे हे तुम्हाला कळेल इथं. ह्याच्याबरोबर अजून इन्कम सोर्स दाखवतो तुम्हाला. हे तुम्ही ऐकलं असेल की श्रीमंत श्रीमंत होत जातात आणि गरीब गरीबच राहतात, ऐकलं असेल. आणि हे का बरं असं घडतं? का श्रीमंत श्रीमंत होत जातात आणि गरीब गरीब का राहतात? कारण की गरीबाला वाटतं की मी जेवढी मेहनत करतोय ह्या मेहनतीचं फळ मला आज ना उद्या मिळेल. आणि असं करत 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 20-25-30-35 वर्ष रिटायरमेंट होऊन गेल्यानंतर पण सिक्युरिटीचा किंवा कुठला तरी पार्ट टाइम जॉब शोधून काम करत राहतात आणि अपेक्षा करतात की मला पाहिजे तेवढा पैसा मिळून जाईल. कधीच होऊ शकत नाही. तुम्ही जर जॉब करताय किंवा एक किंवा दोनच इन्कम सोर्सेस तुमच्याकडे आहेत, एखादे इन्कम सोर्स किंवा 2 इन्कम सोर्सेस असतील तर तुम्हाला माहित आहे की ह्याच्यातून माझी किती स्वप्न पूर्ण होऊ शकतात. श्रीमंत श्रीमंत का होतात? कारण की ते पैशाला लोकांना कामाला लावतात. पैशाने लोकांना कामाला लावणे म्हणजे नेमकं काय करायचं? सो मी तुम्हाला आता ते दाखवणार आहे की एक सर्वसामान्य व्यक्ती, लोक नसताना त्याच्याकडं आणि पैसे खूप कमी असताना कसं हे करू शकतो. जास्त पैसे असतील तर जोरदार काम होऊ शकतं, जर कमी पैसे असतील तर काय करू शकतो आणि लोक नसताना काय करू शकतो. सो शेअर मार्केटमध्ये हजारो कंपन्या आहेत. त्या हजारो कंपन्यांमध्ये काही 100 कंपन्या अशा आहेत जे रेग्युलरली तुमचा फायदा करून देतात. म्हणजे काय? ते पैसे कमवतात आणि तुम्हाला वाटतील, कारण की तुम्ही शेअर होल्डर आहात म्हणून. सो मी तुम्हाला असे शेकडो कंपनीतली एक उदाहरण दाखवतो, एकदम ऍव्हरेज उदाहरण बरं का. म्हणजे ऍव्हरेज रिटर्न देणारी कंपनी, खूप जोरदार रिटर्न देणारी नाही, ऍव्हरेज. कारण की मोठे रिटर्न्स देणारे, मोठे फायदे करून देणारे कंपन्या दाखवल्या तुम्हाला पटणार नाहीत, एवढे पैसे कमवता येतात. सो सर्वसामान्य व्यक्ती कसा कमवू शकतो ते दाखवतो. सो इन्फोसिस नाव हे कदाचित तुम्ही ऐकलं असेल. इन्फोसिस नावाची कंपनी आहे आयटीची, जी शेअर मार्केटमध्ये त्यांचे शेअर्स अवेलेबल आहे. सो याच्यात काय होतं, मालकापासून, इन्फोसिसच्या मालकापासून शेवटच्या एम्प्लॉई पर्यंत प्रत्येक जण जीव तोडून दिवस रात्र काम करतो या कंपनीत.
त्या कंपनीत काम करून त्या कंपनीत प्रॉफिट आणतात. तो प्रॉफिट आला की तो प्रॉफिट दिला जातो ओरिजिनल मालक जे आहेत, म्हणजे कोण, शेअर होल्डर्स. प्रॉफिट आला की शेअर होल्डर्सना दिला जातो. त्याचे बरेच प्रकार आहेत. त्याच्यातला एक प्रकार आहे बोनस. बोनस म्हणजे काय तुम्हाला दाखवतो बघा. एका व्यक्तीचं मी उदाहरण दाखवणार आहे, थोडं जुनं उदाहरण आहे, पण मी तुम्हाला आज काय करायचं त्याच्याबद्दल पण बोलणार आहे. सो एका व्यक्तीने 10,000 रुपयाचे 100 शेअर खरेदी केले 93 साली, इन्फोसिस या कंपनीचे. 100 शेअर आले. ओके, म्हणजे 10,000 मध्ये 100 शेअर, 100 रुपयाचा एक शेअर होता. 93-94 साली 100 रुपये खूप, 10,000 रुपये खूप मोठी गोष्ट नव्हती. त्यांनी गुंतवली, कदाचित अभ्यास केला असेल, गुंतवली. त्या कंपनीच्या मालकापासून शेवटच्या एम्प्लॉई पर्यंत प्रत्येक जण मेहनत करून प्रॉफिट आणतो. तो प्रॉफिट झाला की बोनस म्हणून एकावर एक शेअर फ्री दिले. 94 साली या व्यक्तीला 100 शेअर आहेत, 100 फ्री. 97 मध्ये परत एकावर एक शेअर दिले, 200चे 400 झाले. 99 मध्ये परत एक शेअर दिला, एकावर एक फ्री, बघा 400चे 800 झाले. 2000 साली स्प्लिट झाला. स्प्लिट म्हणजे शेअरचे तुकडे होणे. ते कसं असतं तुम्हाला मी कोर्समध्ये शिकवेन सविस्तर. बघा 800चे 1600 शेअर झाले. 2004 मध्ये एकावरती 3 शेअर फ्री दिले. 1600चे 6400 शेअर झाले. वाढतायत न काही काम करता का. हे बोनसमध्ये शेअर्स वाढतात बघा. 2006, 14, 15, 16, 18 मध्ये एक एक बोनस देत गेले. ज्या व्यक्तीने 93 साली 100 शेअर घेतले होते त्याचे काहीच न काम करता 2018 पर्यंत 2,04,800 शेअर झाले, जिची किंमत 15 करोडपेक्षा जास्त झाली. आणि आज त्याची किंमत आजच्या तारखेला 29 करोड रुपयापेक्षा जास्त आहे. म्हणजे जवळजवळ 30 करोड रुपये धरायला हरकत नाही. 30 करोड रुपयाचे शेअर झाले 10,000 रुपयावरून. आणि मी ऍव्हरेज रिटर्न देणारी कंपनी सांगते बरं का. 10,000चे 30 करोड झाले. तुम्ही मला सांगा, जर मी तुम्हाला हे शिकवलं की अशा कंपन्या कशा निवडायच्या असतात, कुठं शोधायच्या असतात, आणि कसं आपण याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे, कधी करायला पाहिजे, जर शिकवलं तर तुम्ही मला सांगू शकता की तुम्ही दर महिन्याला अशा स्टॉक्स मध्ये किती रुपये गुंतवू शकता. मला आकडा सांगू शकता चॅटबॉक्स मध्ये की तुम्हाला जर अशा गोष्टी शिकायला मिळाले तर तुम्ही किती रुपये. प्रदीप सर म्हणते 10,000. किती रुपये गुंतवाल. ओके, एक मिनिट. प्रदीप सर म्हणतात 10,000. सिद्धेश सर म्हणतात 1,000 रुपये. सौरव सर 10,000. आनंद सर 5,000. हरिश्चंद्र सर 5,000. निलेश सर 3,000. नरेश सर 5,000. अंकुश सर 5,000. ओप्पो 15,000. ओके, संतोष सर 5,000. श्रीकांत सर 10,000. सीमा मॅडम 50,000. ओके, रामेश्वर सर 5,000. विजय सर 5,000. 5 ते 10,000 म्हणतायत श्वेता मॅडम. सो 5,000, 10,000, 25,000, 5,000, 2,000, 1,000, 5,000. ओके, 50,000. किरण सर म्हणतायत. हनुमंत सर 500 रुपये. ओके, अक्षता मॅडम 5,000. 20,000 रुपये. ओके, सदानंद सर म्हणतात. ओके, धडाधड खूप उत्तर आले. 5,000, 10,000, 20,000, 21,000. ओके, 21,000 पण आहे, वेगळी अमाऊंट टाकलेली आहे वंदना मॅडम, म्हणजे माझं लक्ष जाईल. सो 10,000, 20,000, 50,000, लाख लाख रुपयाची किंमत सांगते. पण समजा तुम्ही 5,000 रुपये गुंतवू शकले आणि तुमचे 5 ते 10 वर्ष बाकी आहेत कमाईचे. कमाईचे 5 ते 10 वर्ष बाकी आहेत आणि तुम्ही 5,000 जर गुंतवू शकले, जर 2,000 जमतात 2,000, 25 जमतात 25,000. विचार करा पुढचे 5-10 वर्ष तुम्ही जर दर महिन्याला अशी गुंतवणूक केली तर किती असेल ती. किती करोड रुपयामध्ये जाऊ शकते. ह्यांनी एकदा 10,000 रुपये गुंतवले ना का. लोक काम करतायत, पैसे काम करतायत. ह्यांनी पैसे अशा ठिकाणी गुंतवले की जिथे लोक काम करत होते, त्यांनी पैसे कमवून ह्यांना प्रॉफिट दिले आणि त्यांचे पैसेही वाढले. पैसेही काम करतायत, लोकही काम करतात. सो ह्या व्यक्तीचे जवळजवळ 30 करोड असून सुद्धा तो हे शेअर्स विकून बाहेर पडत नाहीये. शेअर्स विकली तर 30 करोड येतील ना. तो ते विकत नाहीये. का माहितीये, कारण की मागच्या 20 वर्षापेक्षा जास्त पासून ह्या कंपनीनी ह्या व्यक्तीला 4 करोड रुपयापेक्षा जास्त डिव्हिडंडच्या नावाखाली पैसे दिलेले आहेत. डिव्हिडंड म्हणजे काय, कंपनीला प्रॉफिट आला की तो प्रॉफिट तुमचे जेवढे शेअर्स आहेत त्याच्याप्रमाणे डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा करतात. कॅश पैसे डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये जमा होते. या व्यक्तीच्या मागच्या 20-23 वर्षांमध्ये 4 करोडपेक्षा जास्त आलेले आहेत. मागच्या एका वर्षातच या व्यक्तीला किती मिळालेले आहेत, तर 72 लाख रुपयापेक्षा जास्त मिळालेले ह्याच व्यक्तीला. 72 लाख रुपयापेक्षा जास्त मिळाले. कॅन यू इमॅजिन, एका वर्षात. कारण की ही कंपनी जून आणि ऑक्टोबरच्या दरम्यान वर्षातून 2 वेळा, जून आणि ऑक्टोबरच्या महिन्यात 2 वेळा डिव्हिडंड देते. एका शेअरच्या मागे जवळजवळ 17-18 रुपये असे ही पैसे देते. मला एकच मिनिट द्या, चार्जर लावतो मी, कारण की चार्जरचा.
एकच मिनिट द्या का, कारण की चार्जरचा काहीतरी लॅपटॉपचा प्रॉब्लेम झालाय, तो बंद होऊ शकतो. मला एकच मिनिट द्या. चार्जर द्या दुसरा असेल तर. एकच मिनिट. चार्जरचा इश्यू झालाय छोटासा. चार्जर लावतो आणि आपण परत सुरू करू. आणि तुम्ही कसे पैसे कमवू शकाल ते पण मी सांगणार आहे तुम्हाला. ओके, सुरू झालं. सो तुम्ही मला आता सांगा की ह्या कंपनीने 2 वेळा डिव्हिडंड दिलाय आणि दरवर्षी 2 वेळा डिव्हिडंड देते का? 18 ते 20 रुपयाच्या रेंजमध्ये एकदा डिव्हिडंड देते. म्हणजे सपोज तुमच्याकडे एक स्टॉक आहे, तर तुमच्या अकाउंटमध्ये फ्री फुकटचा फंड वर्षातून 2 वेळा जमा होणार आहे. लोक काम करतात, पैसे काम करतात. तुम्ही मला सांगा की तुमच्या घरातले तुमच्या बरोबर हे शिक्षण घ्यायला बसले, आणि समजा की तुमच्या घरातले अशी व्यक्ती जे पैसे कमवत नाहीत, का असा व्यक्ती जो पैसे कमवत नाही, त्यांनी जर हा कोर्स केला आणि हे जर शिक्षण घेतलं, एकदम सिंपल आहे बरं का हे पैसे गुंतवणं हे अशा ह्याच्यात. तर तुम्ही मला सांगू शकाल की तो व्यक्ती जो न कमवणारा आहे, तो महिन्यातून 500 किंवा 1000 रुपये अशा स्टॉक्सला इन्व्हेस्ट करू शकतो? अशा स्टॉक्समध्ये येस नो सांगू शकाल मला? अशा स्टॉक्समध्ये 500 किंवा 1000 रुपये गुंतवू शकेल न कमवणारा व्यक्ती तुमच्या घरातला? येस नो सांगू शकता? ऑब्व्हियसली येस, राईट? ऑब्व्हियसली येस. सो तुमच्या लक्षात येते की असे इन्कम जे सर्वसामान्य लोकांसाठी अवेलेबल आहेत, की 500 रुपये मग गुंतवू शकतो. एवढं सिंपल अभ्यास आहे की तुम्हाला सांगतो, 4थी 5वीतले मुलं शिकतात हे. सहज 4थी 5वीच्या मुलांना सुद्धा हे कळतं. आई वडिलांबरोबर बसून ट्रेडिंग करतात, अनालिसिस करतात. मला स्वतःला शॉक वाटतं की बापरे, मुलं कसे आहेत. येस, कळतं, कारण की आजकालची मुलं खूप हुशार आहेत. लॅपटॉप आणि कम्प्युटर आणि मोबाईल्समध्ये हे सगळ्या गोष्टी कळतात. एवढ्या सिंपल आहेत हे. मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करतोय की सर्वसामान्य व्यक्ती नेहमी ह्याच्यात अडकतो की माझ्याकडे पैसे नाही आहेत, मला मला पाहिजे तेवढे पैसे मिळत नाहीत. पण आहेत त्या पैशाने जर कामाला लावायचे शिकला नाहीत, तर तुम्ही कधी श्रीमंत होऊ शकणार नाही. तर हे तुम्हाला आम्ही शिकू की कसे असे स्टॉक शोधायचे असतात, कधी गुंतवायचे असतात. एकदम सिंपल आहे. तुम्हाला मी म्हणजे कोर्समध्ये शिकवत असताना तुम्हाला असे स्टॉक दाखवेन जे तुम्ही 10 सेकंडच्या आधी, 10 सेकंड पण खूप जास्त सांगतो, 10 सेकंडच्या आत तुम्ही सांगाल की या स्टॉक्स मध्ये खरेदी विक्री करायला पाहिजे का नाही. मी तुम्हाला थोड्या वेळात टेक्निकल अनालिसिस जेव्हा शिकवेन ना, तर तुम्ही तेव्हा पण हे सगळ्या उत्तर देऊ शकाल. थोड्या वेळात तुम्हाला शिकवतो. सो अजून एक इन्कम सोर्स आहे आयपीओ. आयपीओ नेमका काय असतो? इनिशियल पब्लिक ऑफर. आणि हे काय आहे नेमकं? पब्लिक ऑफर म्हणजे काय असतं? सरकारने बनवलेली, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने का सरकारने बनवलेली अशी तरतूद की सर्वसामान्य लोकांना चांगले प्रॉफिट मिळायला पाहिजेत म्हणून हे अशी गोष्ट बनवली की एखादी कंपनी जेव्हा शेअर मार्केटमध्ये त्यांचे स्टॉक्स घेऊन येते विकण्यासाठी, तेव्हा सुरुवातीला त्याला इनिशियल ऑफर म्हणतात. सुरुवातीला एक ऑफर देते जनरल पब्लिकला की त्यांना भरपूर पैसे कमवता येतील, कारण की सर्वसामान्य व्यक्तीला जे काही इन्व्हेस्टमेंट अवेलेबल आहेत त्याच्यातून 3 4 5 6 7 8% वरती चांगले रिटर्न्स मिळत नाहीत. मग ही पद्धत एक काढलेली आहे ज्याच्यात तुम्हाला थोड्याशा अमाऊंट मध्ये चांगले रिटर्न्स मिळतात. तुम्हाला मी आता दाखवतो की किती रिटर्न्स मिळतात, किती रुपये लागतात आणि रिस्क किती असते ते पण सांगतो. सो आयपीओ मधले हे मागचे काही महिन्यांचे रिझल्ट दाखवतो तुम्हाला मी. 6 8 महिन्याचे रिझल्ट दाखवतो. हे बघा, ह्याच्यात मी टक्के सांगतो, ते किती दिवसात मिळाले ते पण सांगतो. ओके, हे बघा, 60%, 93%, 100%, 35 90 80 62 76 75 32 20%, 65%, 82 87 169 80 10 66 42. ही 5% मायनस मध्ये आहे. 95%, 28%, 15%, 34 आणि 21%. हे टक्के एका दिवसाचा प्रॉफिट सांगतोय मी. एका दिवसात प्रॉफिट आलेलं आहे. म्हणजे तुम्ही पैसे गुंतवले, त्याच्या एका आठवड्याच्या आत रिझल्ट लागतो. रिझल्ट लागायच्या पहिल्या दिवशी हे एवढे रिटर्न्स आहेत, एवढे रिटर्न्स आहेत. आणि तुम्हाला मी रिस्क जी सांगितली, रिस्क किती असते याच्यात, तर अराउंड 5%. तर पैसे किती लागतात? आता तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये मी विचारतो, त्याचं उत्तर तुम्ही द्याल. ओके, एका आयपीओला 15,000 रुपये लागतात. तुम्ही मला सांगा, 15,000 रुपये गुंतून एवढे रिटर्न्स मिळण्याचा चान्स असेल आणि रिस्क किती असेल त्या एका दिवसात?
तर 5%, म्हणजे किती? 500 ते 700 रुपयाची रिस्क. 15,000 रुपये लावून 500-700 रुपयाची रिस्क तुम्ही घेऊ शकाल? येस नो सांगू शकता मला? येस नो चॅटबॉक्स मध्ये. येस, ऑब्विसली सगळेच येस म्हणतात. थँक्यू सो मच. सो लक्षात येते तुम्हाला की सर्वसामान्य व्यक्ती सहज 15,000 रुपये लावून एवढे इन्व्हेस्टमेंटची वरती 5% रिस्क घेऊ शकतो. ह्याच्यात कमीत कमी रिस्क कशी घेऊन बाहेर पडायचं आणि कसं जास्तीत प्रॉफिट घेऊन कधी बाहेर पडायचं हे तुम्हाला आम्ही शिकू. आणि आयपीओची सुंदर गोष्ट सांगतो, वर्षातून 50 ते 60 आयपीओ होतात. 50 ते 60 आयपीओ, आणि त्याच्यातले जवळजवळ 15 ते 20 आयपीओ हे खूप चांगले असतात. 15-20 आयपीओ खूप चांगले असतात. त्याच्यातले मला 2 ते 3 जरी मिळाले तरी माझं काम होऊ शकतं. मागच्या 2-3 महिन्याचे रिझल्ट बघा. 12%, 36%, 129%, 31%, 92%, 59%, 29%, 51%. हे डेफिनेटली कमवू शकतो. कसं आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे स्क्रीनशॉट आपल्या पार्टिसिपेंटने टाकले. व्हॉट अ सुपर डुपर लिस्टिंग ऑफ विबोर स्टील. हे बघा इथं विबोर स्टील दिसेल तुम्हाला. विबोर स्टील 192%. इथं बघा, यांनी स्क्रीनशॉट जेव्हा टाकले तेव्हा 181%चे रिटर्न्स होते. काय लिहिलं? व्हॉट अ सुपर डुपर गेन ऑफ विबोर स्टील. 15,000चे 42,000 झाले. एकाच लॉटवर 27,000चा प्रॉफिट. 27,000 एका दिवसात. सो आयपीओ मिळत नाही. आयपीओ कसा मिळतो, आयपीओ कसा मिळायला पाहिजे, कोणता आयपीओ घ्यायला पाहिजे, कसं कंपनी निवडायला पाहिजे, काय करायला पाहिजे, सगळं शिकवतो. एखादा आयपीओ मध्ये गुंतवणूक करायची का नाही, तुम्ही 15 मिनिटांमध्ये सहज अनालिसिस करू शकाल. 15 मिनिटांमध्ये. एवढं सोपं आहे. मला पण आधी खूप अवघड वाटायचं. मी टेन्शन घ्यायचो की कसं काय ठरवायचं आहे. पण एवढं सिम्पल आहे. मी याच्यावरती अभ्यास केला आणि तो अभ्यास तुम्हाला शिकवेन मी. इझिली तुम्ही कोणी करू शकाल. हे बघा, मका इथं लिहिले बघा, मका प्रोटीन्स. ह्याच्यावरती रिटर्न्स बघा कसे आहेत. मका प्रोटीन्स ह्याच्यात थँक्स अ लॉट फिलॅन्थ्रोपिस्ट समीर सर. हे बघा इथं 50% पेक्षा जास्त रिटर्न्स आहेत एका दिवसाचे. आहे का? 50% पेक्षा जास्त रिटर्न. इथं एकाने त्यांना विचारलं कितवा आयपीओ लागला, तर ते म्हणतात आय थिंक हा 6वा आयपीओ आहे. 6वा आयपीओ त्यांना मिळालाय. मी तर तुम्हाला 2 ते 3 वर्षातून म्हणतोय, त्यांना तर 6 मिळाले. असे व्यक्ती आहेत आपल्याकडे ज्यांना 30-35 आयपीओ मिळालेले आहेत. घरातल्यांना 10-15 आयपीओ मिळालेले आहेत, ज्यांनी कोर्स विकत घेतलेला नाहीये, फक्त व्हिडिओवरती बघितलेलं आहे. अशा लोकांना पण फायदे झालेले. सो तुम्ही आणि तुमच्या घरातले ह्याचा फायदा घेऊ शकता. सगळ्यात भारी आहे, जर घरातले याच्यात इन्व्हॉल्व्ह झाले तर ह्याच्यात अजून जोरदार पैसे कमवण्याचा चान्स आहे बरं का. सो आयपीओ काय असतो, कसा असतो, सगळ्या गोष्टी शिकवतो आम्ही. इथं तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर देता येणार नाही. मला इथं बरेच आयपीओचे प्रश्न येतात. मी तुम्हाला इथं शिकू शकणार नाही, कारण की त्याच्यात 2 तास लागतील. 15 मिनिटात एखादी कंपनी निवडण्यासाठी तेवढा अभ्यास करावा लागतो. तो अभ्यास आला की आपल्याला निवडायला 15 मिनिटं खूप झाले. ओके. सो तुम्हाला आम्ही शिकू कोर्समध्ये, डोंट वरी. सो ह्याच्या व्यतिरिक्त आता मी तुम्हाला टेक्निकल अनालिसिस शिकवणार आहे. काहीच बॅकग्राऊंड नसताना आत्ताच्या आत्ता तुम्हाला इथं टेक्निकल अनालिसिसचा वापर करून तुम्ही स्वतः मला सांगाल की एखाद्या स्टॉकमध्ये किंवा आत्ता मार्केटमध्ये काय डिसिजन घ्यायला पाहिजे. मी तुम्हाला प्रश्न विचारेन, चार्ट दाखवेन आणि मी तुम्हाला विचारेन इथं काय करायला पाहिजे, आणि तुमच्या नावासहित मी उत्तर पण तुमचे सांगून देईन की इथं काय करायचंय. तुम्हाला एका मिनिटात पूर्ण लक्ष देऊन ऐका. जर वही पेन तुमच्या समोर असेल तर मी जे सांगणार आहे ते लिहून घेतलं तर एकदम भारी. एका मिनिटाच्या आत मी तुम्हाला एक अशी टेक्निकल गोष्ट शिकवणार आहे ज्याचा वापर करून मी तुम्हाला आत्ता चार्ट वरती घेऊन जाऊन दाखवणार आहे की कसं असतं. ओके. सो सपोज तुम्हाला एखादा स्टॉक खरेदी करायचा आहे, बाय करायचंय. सो तिथं काय असायला पाहिजे, चार्ट ओपन केला तुम्ही, कुठलाही एखादा स्टॉक घ्यायचाय किंवा कोणताही चार्ट ओपन केला तर मागच्या काही दिवसांपासून त्या चार्टमध्ये त्या प्राइसेस पडलेले दिसायला पाहिजेत. प्राइसेस पडलेले आहेत, म्हणजे सपोज 500 रुपयाच्या लेवलला आहे, तो खाली पडत पडत 400ला आलेला आहे फॉर एक्झाम्पल. मागच्या काही दिवसांमध्ये प्राइसेस पडलेले पाहिजेत आणि खाली एंडला एक लाल आणि हिरवी कॅन्डल पाहिजे. प्राइसेस पडलेले आहेत आणि शेवटी लाल आणि हिरवी कॅन्डल आलेली. तिथं मी असं झालं की बाय करू शकतो. आता हे कॅन्डल कळत नसतील तर ठोकळे म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. प्राइसेस खाली आले, लाल आणि हिरवी कॅन्डल, बाय करायचे. विकायचं कधी, जेव्हा प्राइसेस वरती जातील आणि एंडला वरती हिरवीनी लाल कॅन्डल आली की विकायचं. प्राइसेस खाली आले, लाल आणि हिरवी कॅन्डल, बाय करायचे. प्राइसेस वरती गेले, हिरव्यानी लाल कॅन्डल, विकायचे. एवढंच लक्षात ठेवा. बघा 1 मिनिटाच्या आत मी तुम्हाला हे शिकवलं. तर आता आपण चार्ट जाऊन बघू. आपण कोणता चार्ट बघणार आहे आता, तर निफ्टी 50चा चार्ट एक बघू आणि एखाद्या स्टॉकचा पण चार्ट बघू, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की खरंच याचा वापर कसा केला जातो. सो निफ्टी 50 काय आहे. सो निफ्टी 50 ही इंडियातले 50 सगळ्यात मोठ्या कंपन्या ज्या आहेत शेअरच्या, त्या सगळ्यात मोठ्या कंपन्यांची
टोटल सगळ्या कंपन्यांचा एक चार्ट, त्याला म्हणतात निफ्टी 50चा चार्ट. ओके, सो हा जो चार्ट तुम्हाला दिसतोय, जे वर खाली हिरवे लाल कॅन्डल्स गेलेले आहेत, हे मागच्या मी 3-1 वर्षाचं दाखवतोय. असं बघितलं तर किती वर्षांचं बघा, हे सगळे स्टडी लागू होतात. मी तुम्हाला जे दाखवतोय ते 3-1 वर्षाचा निफ्टी 50चा चार्ट आहे. आपण एक स्टॉक मध्ये पण जाऊन बघणार आहोत, म्हणजे तुम्हाला सगळं कळेल. सो याच्यात प्राइसेस वर खाली गेलेले आहेत. आता मी जे शिकवणार आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला लाईन्स टाकतो, म्हणजे तुम्हाला इझिली कळेल. बघा, सो प्राइसेस वरती गेले, इथं तुम्हाला दिसेल प्राइसेस वरती गेले, आणि इथं वरती एंडला हिरव्यानी लाल कॅन्डल आली, सेलिंगचा सिग्नल आला, सेल करण्याचा. वरती प्राइसेस गेले, हिरवी लाल कॅन्डल, सेल. प्राइसेस खाली पडले, लाल आणि हिरवी कॅन्डल आली, बाय. इथं खरेदी करू शकतो. ओके, परत प्राइसेस वरती गेली, हिरवी लाल, सेल. परत खाली लाल आणि हिरवी, बाय. परत वरती गेली, हिरवी लाल, सेल. परत खाली आली, लाल आणि हिरवी, बाय. प्रत्येकाला बघा का, टोकावरती, वरच्या टोकाला किंवा खालच्या टोकाला बघा, दिसतंय का, हिरवी लाल वरती प्राइसेस गेले, हिरवी लाल, सेलचा सिग्नल. खाली लाल आणि हिरवी, बाय. परत वरती हिरवी लाल, सेल. परत खाली लाल आणि हिरवी, बाय. हे कसं काय असं घडतं प्रत्येकाला, सांगतो तुम्हाला. हे बघा, परत वरती हिरवी लाल, सेल. परत खाली लाल आणि हिरवी, बाय. परत वरती हिरवी लाल, सेल. परत खाली लाल आणि हिरवी, बाय. परत वरती, इथं आता शेवटी हिरवीनी लाल दिसते. आता मला सांगा, इथं काय डिसिजन घ्यायचं? प्राइसेस वरती गेले, हिरवी लाल टोकावरती इथं कॅन्डल आहे, काय डिसिजन घ्यायचं सांगा? अंकुश सर तुमचं उत्तर देतो, मला उत्तर सांगा काय. ओके, किरण सर म्हणतात सेल. ओके, सगळेजण सेल 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 टाकायला लागले. अनघा मॅडम, विद्या मॅडम, श्रीकांत सर, सुशांत सर, गोरख सर, माधुरी मॅडम, नरेश सर, निलेश सर, आरती मॅडम, रुपाली मॅडम, सगळेजण सेल म्हणतात. सेल 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 सेल. लक्षात आलं तुमच्या? 1 मिनिटात आपण शिकून लक्षात येतं. ओके, सो अजून प्रश्न असतील तुमचे, की हे कसं काय कळतं, कसं काय होतं, काय होतं, असं कसं काय ओळखायचं, मधले जे कॅन्डल आहे त्याच्यात कसं काय अनालिसिस करायचं, सगळं शिकू. सगळं तुम्हाला एका वेळेतच, मी सगळं एका मिनिटात सगळं शेअर मार्केट नाही शिकवता येणार. सो मी तुम्हाला बेस्ट पॉसिबल जे आहे ते दाखवलं. आता हे कसं काय घडतं, हे असं कसं काय घडतं हे, कारण की ह्या घडण्याच्या मागे काही कारण असतात. आणि ते काय कारण आहेत, आता मॅक्सिमम सगळ्यात मोठं कारण सांगतो. सो न्यूज, ओके, बातम्या ज्या असतात त्याच्या बेसिसवरती बऱ्याच वेळेला शेअर मार्केटची ट्रान्झॅक्शन मध्ये फरक येतो. म्हणजे वर खाली जाण्याची कारण हे बातम्या असू शकतात. आता बातम्यांच्या बाबतीत तुम्हाला मी सांगतो काय होतं. मॅक्सिमम लोक बातम्या बघून ठरवतात. बातम्या, पहिली गोष्ट समजून घ्या, न्यूज किंवा बातम्या ह्या झालेल्या गोष्टींच्या असतात, झालेल्या गोष्टींच्या बातम्या असतात. सो मला एखादी गोष्ट झाल्यानंतर कळत असेल तर ऑलरेडी ते ऑपॉर्च्युनिटी निघून गेलेली असते, पण सर्वसामान्य लोकांना ही कळत नाही आणि ते तिथं पैसे घालून बसतात. झालेली गोष्ट म्हणजे उदाहरणार्थ शेअर मार्केट, अख्खं शेअर मार्केट म्हणजे इंडियाचं शेअर मार्केट असेल किंवा युएसचा असेल किंवा सिंगापूरचा असेल किंवा कुठल्याही कंट्रीचं शेअर मार्केट हलायचं असेल तर इंटरनॅशनल, नॅशनल न्यूज लागते. इंटरनॅशनल न्यूज म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, लेट्स कन्सिडर की इंटरनॅशनल न्यूज मधली एक न्यूज होती की युक्रेनवरती रशियानी बॉम्ब टाकला. ही इंटरनॅशनल न्यूज होती. किंवा सिलिकॉन व्हॅली नावाची एक सगळ्यात मोठी बँक जगातली जी अमेरिकेत होती ती बुडाली. असे काही कारण असतील किंवा कोविड आला, असे काही कारण इंटरनॅशनल असतील तर मार्केट पडतं. पण हे जी कारण मी तुम्हाला सांगितली, बँक बुडालेली असेल किंवा एखाद्या कंट्रीने बॉम्ब टाकलेला असेल किंवा कोविड आलेला असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी प्लॅन करून आणलेल्या असतात. प्लॅन करून, हे नॅचरली अचानक भयानक आलेल्या गोष्टी नाही आहेत, हे प्लॅन करून आलेल्या गोष्टी असतात. म्हणजे रशियाने युक्रेनवरती बॉम्ब टाकायचा की नाही प्लॅन असतो, आणि प्लॅन करणाऱ्या लोकांना माहित असतं की ते कधी हे ऍक्शन घेणार आहेत. म्हणजे बॉम्ब टाकायचा असेल किंवा मार्केट पाडायचे कोणते ऍक्शन कधी घेणार आहे ते त्यांना माहित असतं. सो ते त्याच्या हिशोबाने ट्रेडिंग करतात. आणि तेव्हा जेव्हा ते ट्रेडिंग करतात ठरवून, तेव्हा इथं चार्ट बनतो. आणि चार्ट बनता बनता लाल आणि हिरव्या कलरचे जेव्हा कॅन्डल्स बनतात तेव्हा ते एक पॅटर्न तयार करतात. त्यांचे काही चिन्ह बनवतात, पॅटर्न बनवतात. आणि त्या पॅटर्न मधून आपल्याला जर शिक्षण घेतलं की या पॅटर्नचा अर्थ काय होतो, त्या पॅटर्नचा अर्थ काय होतो, तर ते पॅटर्न आले की आपल्याला सिग्नल मिळून जातो की ओके असं झालंय म्हणजे असं होणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता इंटरनॅशनल हे सगळे मी इथे दाखवले तर तुमच्या लक्षात येतीलच, पण खूप अवघड विषय येतो जो कोर्समध्ये शिकवणार आहे. मी तुम्हाला एकदम सिंपल साधं करून दाखवतो. आता एचडीएफसी बँकेचं तुम्हाला हा चार्ट दाखवतात. ओके, एचडीएफसी बँकेचे ह्या चार्टमध्ये
तुमच्या आता लक्षात येईल, मी तुम्हाला आता विचारतो इथंच जे शिकवलंय त्याच्या हिशोबाने. हे बघा, प्राइसेस खाली आले, इथं लाल आणि हिरवी कॅन्डल, बाय. प्राइसेस वर गेले, इथं हिरवी आणि लाल कॅन्डल. काय उत्तर असेल इथं मला सांगा. इथं काय करायचं? इथं काय करायचं? प्राइसेस वर गेले, हिरवी आणि लाल कॅन्डल, काय असेल? सेल. राईट, मी जे आता थोडा वेळ दाखवलं, सेल. ओके. आता परत एकदा मी विचारतो बघा, प्राइसेस खाली आले, इथं एकदम एंडला हिरवी आणि लाल आणि हिरवी कलरची कॅन्डल, इथं काय करायचं सांगा बरं. प्राइसेस खाली आले, लाल आणि हिरवी कॅन्डल, इथं काय करायचं? बाय. बरोबर, संतोष सर, माधुरी मॅडम, अमृता मॅडम, बरोबर. विद्या मॅम, रंजना मॅम, श्रीकांत सर, बरोबर आहे. येस. इथं आता हा जो स्टॉक आहे याच्याबद्दल हे कसं काय असं वर खाली कसं काय बरोबर मी जे शिकवलं तसंच कसं काय झालं आता मी तुम्हाला दाखवतो, सांगतो. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, ओके, ह्या 3 महिन्याचा क्वार्टरली रिझल्ट, ह्याला म्हणतात क्वार्टरली रिझल्ट. 3 महिन्याचा एचडीएफसी बँकेचा जो बिझनेस होता तो परफॉर्मन्स खाली घसरला होता. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये त्यांनी चांगला बिझनेस केलेला नव्हता. ही न्यूज कधी बाहेर आली? जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात, ह्या वर्षाच्या जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात ती न्यूज बाहेर आली. आता तुम्ही मला सांगा, एचडीएफसी मध्ये तुम्ही मॅनेजमेंटमध्ये काम करताय, तुम्ही मालक लोकांमध्ये आहात एचडीएफसी बँकेचे, तर तुम्हाला हा रिझल्ट कधी कळेल? 31 डिसेंबर, 1 जानेवारी पर्यंत कळून जायला पाहिजे की ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर तिन्ही महिन्याचा परफॉर्मन्स चांगला नाही. ऑक्टोबर मध्ये कळेलच, नोव्हेंबर मध्ये पण कळेल, डिसेंबर पण कळेल, पण तिन्ही महिन्याचा क्वार्टरली रिझल्ट तुम्हाला 1 तारखेच्या आधी, जानेवारी 1 तारखेच्या आधी कळेल. येस नो सांगू शकता? येस नो? येस, बरोबर. श्वेता मॅडम येस म्हणतात, माधुरी मॅडम येस म्हणतात, विद्या मॅडम येस म्हणतात. येस नो? श्रीकांत सर, सगळ्यांना. तुम्ही मॅनेजमेंटमध्ये, तुम्हाला कळेल. तुम्हाला हे कळाल्यानंतर तुम्हाला माहित आहे ही न्यूज, माझी जी एचडीएफसी बँक आहे हिची न्यूज जर का आता टीव्ही वरती दाखवली गेली तर लोक सगळे घाबरून सेल करणार आहेत. तर मी काय करणार, मी आधीच माझा स्टॉक 1 जानेवारीला इथं सेल करून देईन. आणि मी जर सेल केला तर इथं ऑटोमॅटिक एक सिग्नल बनतो. 1 जानेवारीला हा सिग्नल बनला होता की इथून हा स्टॉक खाली पडणार आहे. जेव्हा न्यूज बाहेर आली तेव्हा बघा हा किती पडला. 1750 रुपये स्टॉक 1400 रुपयाला पोचून गेला 2 आठवड्यात. 1400 रुपयाला पोचून गेला 2 आठवड्यात, न्यूज मध्ये आलं. तर सर्वसामान्य लोकांनी इथं पैसे त्याचे घालवले. पण जे हुशार लोक असतात ज्यांना हे कळतं त्यांना माहित आहे. आता इथं खाली आल्यानंतर बघा, इथं हा इथं म्हणजे फेब्रुवारीमध्ये क्लिअर कट, 12 फेब्रुवारीला इथं बाईंगचा सिग्नल क्लिअर कट झालेला होता 1400 रुपयाच्या रेंजला. मी इथं बाय करू शकलो असतो तर 100 रुपये सहज कमवले असते आतापर्यंत मी 4-6 आठवड्यांमध्ये एका स्टॉकच्या मागे. एवढं सिंपल आहे. तर आतल्या लोकांना या गोष्टी माहीत असतात. कोविड असो, बॉम्ब असो, क्वार्टरली रिझल्ट असो, इयरली रिझल्ट असो, हे आतल्या लोकांना माहीत असतं आणि त्याच्या हिशोबाने ते वागतात. बघा इथं तुम्हाला मी दाखवलं, प्राइसेस खाली आले, बाय. इथं प्राइसेस वरती गेले, हिरवी आणि लाल, सेल. इथं बघा प्राइसेस खाली आले, लाल आणि हिरवी, बाय. परत इथं प्राइसेस वरती गेले, हिरवी आणि लाल, सेल. प्रत्येक वेळेला तसं घडलेलं आहे. प्रत्येक वेळेला जर मी 1 मिनिटामध्ये शिकून तुम्हाला हे क्लिअर करू शकतो, 1 मिनिटामध्ये मी टेक्निकल शिकून तुम्हाला हे शिकवू शकतो. विचार करा, तुम्ही कोर्समध्ये आलात तर आठवड्याभरात काय काय शिकाल? जर दोन दोन तास रोज दिले तर एका आठवड्यात किती शिकू शकाल? हे एवढं सिंपल आहे, एवढं सिंपल आहे. एवढं सिंपल असताना इथं तुम्ही जेव्हा कळेल किंवा एचडीएफसी बँकमध्ये इथं मी 1000 रुपये गुंतवू शकतो. म्हणजे 1400 रुपयाचा एक स्टॉक आहे, 1400 रुपये. माझा घरातला एखादा न कमावणारा व्यक्ती शिकला आणि त्याने बघितलं 1400 रुपये गुंतवू शकतो का? 1400 रुपये कोणीही गुंतवू शकतो. काय रिस्क आहे त्याच्यामध्ये? किती पडणार आहे? 1400 रुपयाचा स्टॉक पडून पडून किती किती खाली जाणार आहे? 100, 200, 300, 400, 500 रुपये पडेल. त्याच्यापेक्षा खाली पडणार नाही. राईट, एका दिवसात तर होऊ शकत नाही. तर 1400 रुपये मी गुंतवले आणि त्याचे 1500 झाले तर मला कॉन्फिडन्स येईल, ओ मी 1400 वरती 1500 म्हणजे 100 रुपये कमवले मी 4-6 आठवड्यामध्ये. म्हणजे हे असं जर मी हळूहळू केलं, जर मी 1400च्या ऐवजी जर का 3000 लावले असते, म्हणजे 2 स्टॉक घेतले असते तर माझे 200 असते. अशी सुरुवात होते. म्हणजे तुम्ही 1000-2000 पासून सुरुवात करू शकता, सहज, आणि पैसे कमवू शकता काहीच बॅकग्राऊंड नसताना. हे एवढं सोपं आहे. आणि ह्याला अजून सोपं करण्यासाठी हिची रिस्क मॅनेजमेंट कशी करायची, कसे कॅल्क्युलेटर वापरायची, ह्या सगळं करण्यासाठी आम्ही ह्याच्यावरती एक ऍप बनवलेलं आहे. फ्री ऑफ कॉस्ट हे ऍप देतो तुम्हाला आम्ही. हे फिनांथ्रोपिस्ट नावाचा ऍप आहे, मोबाईल ऍप बनवलाय आणि हा ऍप सगळ्यांना फ्री आहे.
तुम्ही अँड्रॉइड किंवा आयफोन असेल तिथे डाउनलोड करून हे वापरू शकता. पण तुम्ही कोर्स केल्यानंतर ह्याला कसं वापरायचं ते तुम्हाला कळेल. आता ह्याच्यात काय कॅल्क्युलेटर बनवलेले आहेत बघा, तुम्हाला खूप आवडतील, प्रेमात पडाल तुम्ही. असे फ्रीमध्ये कॅल्क्युलेटर कायमस्वरूपी तुम्हाला आम्ही फ्री देतो. सगळ्यात पहिले कॅल्क्युलेटर पिवोट नावाचं कॅल्क्युलेटर आहे. हा पिवोट कॅल्क्युलेटर काय करतो, तुम्हाला हा फ्युचर दाखवतो. फ्युचर दाखवतो म्हणजे काय, की हा सपोज आपण आता हा असा चार्ट बघितला की बाबा हा वरती गेला, इथे हिरवी लाल कॅन्डल आली, इथं सेल करायचं असं दिसतंय, सेल करायचं असं दिसतंय, ओके. पण हा जर का उद्या मी जर सेल करायचं ठरवलं, तर हा खाली गेला तर किती खाली जाईल, किंवा वरती गेला तर किती वरती जाईल, हे मला माहित पाहिजे, है ना. रिस्क रिवॉर्डच्या हिशोबाने मी जर का इथं एखादा स्टॉक सेल करायचं ठरवलं किंवा बाय करायचं ठरवलं, तर तो मला किती फायदा देणार, किती किती लॉस होऊ शकतो, हे मला दिसायला पाहिजे. वर किती जाणार, खाली किती. तर हे एक दिवस आधीच तुम्हाला सगळं सांगून देईल. प्युअर कॅल्क्युलेटर मध्ये तुम्ही निफ्टी, बँक निफ्टी, कमोडिटी असेल, कुठलाही स्टॉक असेल, तुम्ही आज मार्केट संपल्यानंतर तुम्ही हे अनालिसिस करून उद्या काय होणार आहे हे आत्ताच बघून ठरवू शकता. एवढं भारी. सेकंड कॅल्क्युलेटर आहे फिबोनाची. आता खाली गेल्यानंतर लाल आणि हिरवी कॅन्डल म्हणजे बाय होऊ शकतं, ठीक आहे. पण नक्की होईल का, 100% असंच असतं का, नाही 100% असं नसतं. मग मग अजून एक कन्फर्मेशन, मग हा फिबोनाची कॅल्क्युलेटर सांगतो की बाबा इथं कन्फर्म बाईंग आहे बरं का, कारण की इथून वरती अजून जाण्याची शक्यता आहे किंवा इथून खाली पडण्याची शक्यता आहे. म्हणजे अजून एक कन्फर्मेशन मिळालं तुम्हाला की ह्याच्यात बाईंग सेलिंग करताना, डिसिजन घेताना अजून एक कन्फर्मेशन कसं घ्यावं ते. तिसरं कॅल्क्युलेटर आहे इन्फ्लेशन. काय आहे, तुम्ही जर का सपोज 1 लाख रुपये गुंतवायचे ठरवले, समजा तुम्ही एफडी करायची ठरवली, फिक्स डिपॉझिट बँकेत करायची ठरवली, सो 1 लाख रुपये गुंतवले 10 वर्षासाठी, तर 10 वर्षानंतर तिचे 2-3 लाख रुपये होणार आहेत. पण 10 वर्षानंतर त्या 2-3 लाख रुपयाची काय व्हॅल्यू असेल ते कोण सांगेल, ते तुम्हाला हे कॅल्क्युलेटर मध्ये काढता येईल. चौथा आहे रिस्क मॅनेजमेंट. खूप आवडेल तुम्हाला. रिस्क मॅनेजमेंट काय, शेअर मार्केटमध्ये खूप रिस्क आहे, तुम्ही ऐकलंच असेल. इथं लॉसेस होतात, खूप लॉस होण्याचा चान्स आहे, हा सट्टा बाजार आहे, जुगार आहे असे म्हणतात लोक. पण हा सायन्स आहे, सायन्स. थोडस विचार करून मी तुम्हाला बघा, इथं तुम्हाला लक्षात येईल, थोडस विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की अरे किती भारी गोष्ट आहे ही. हा सट्टा बाजार किंवा जुगार तेच लोक सांगतात जे शिकत नाहीत आणि ज्यांना रातोरात श्रीमंत बनायचंय. बघा रिस्क मॅनेजमेंट, समजा तुम्हाला एक स्टॉक असा दिसतोय की जे 100 रुपयाला अवेलेबल आहे, 100 रुपयाच्या लेवलला आलाय, आणि तिथं तुम्हाला असं वाटतं की मी हा खरेदी करायला पाहिजे. खरेदी केलात तुम्हाला, तर हा रिस्क मॅनेजमेंटचा कॅल्क्युलेटर तुम्हाला दाखवून देईल की इथं 100 रुपयाला खरेदी केला तर हा वरती जाण्याचे चान्स आहेत 110 पर्यंत, म्हणजे 10 रुपयाचा प्रॉफिट होऊ शकतो. आणि जर हा चुकून खाली पडला तर 5 रुपयाचा लॉस होण्याची शक्यता दिसते. तर तुम्ही मला सांगा, ही एंट्री करायच्या आधी, पैसे लावायच्या आधी, ट्रेड करायच्या आधी जर असा अनालिसिस तुम्हाला करता आला, तर तुम्ही ठरवू शकता का की हा स्टॉक बाय करायला पाहिजे का नाही? येस नो सांगू शकता मला? सांगू शकता का? ऑब्व्हियसली यस. सगळे यस येस म्हणतात. हे शेअर मार्केटमध्येच फक्त अवेलेबल आहे बरं का, ज्याच्यात तुम्ही एंट्री करायच्या आधी, पैसे लावायच्या आधी तुम्ही हे अनालिसिस करून ठरवू शकता की मी पैसे गुंतवायला पाहिजे का नाही, मी पैसे लावायला पाहिजे का नाही. 100 रुपये लावले आणि 10 रुपयाचा प्रॉफिट, 5 रुपयाचा लॉसची शक्यता आहे. अशा वेळेला जर लॉस झालाच तर मला माहित असेल की 5 रुपयाचा लॉस आहे, म्हणजे मला त्रास होणार नाही. आणि प्रॉफिट झाला 10 रुपयाचं तर मी हवेत उडणार नाही. मला माहित आहे पहिलेच किंवा एवढं प्रॉफिट, एवढं लॉस होण्याची शक्यता आहे. असंच मी अनालिसिस करताना माझ्या लक्षात आलं की अरे 20 रुपयाचा लॉस होऊ शकतो, 10 रुपये कमवण्याचा चान्स आहे, पण 20 रुपयाची रिस्क आहे. मी याच्यात डिसिजन घ्यायला पाहिजे की नाही हे मला आधीच कळेल. ह्याच्यापेक्षा भारी काय असू शकतं? शेअर मार्केटमध्ये जे लोक शिकतात ना, ते ही एंट्री करायच्या आधी अनालिसिस करतात. जे हे शिकत नाहीत, जे अनालिसिस करत नाहीत, ते पैसे घालवतात आणि मग म्हणतात शेअर मार्केट सट्टा बाजार आहे. शेअर मार्केट प्रॉपर सायन्स आहे, ते शिकून कुठल्याही व्यक्तीला ह्याच्यातून पैसे कमवता येतात. ह्याला बदनाम करणारे लोक, न शिकलेले, रातोरात श्रीमंत बनायचा प्रयत्न करणारे असतात. त्यांचं ऐकून तुम्हाला वाटेल की मी पण श्रीमंत होऊन जाईन, किंवा त्याला ऐकून तुम्हाला वाटेल मी सगळे पैसे घालून बसेल. नाही, सुरुवात करताना विचार करा, 100 रुपये तुम्ही लावले तर तुम्हाला शिकायला मिळेल ना यार. आणि तुमचं जर का समजा तुम्ही असेच 2,000 रुपये घेऊन उतरले आणि 2,000 रुपये घेऊन तुम्ही असे अनालिसिस करताय, आणि पुढच्या महिनाभर, ओके, पुढचा महिनाभर तुम्ही एक एक शेअर घेऊन 100, 200, 300 रुपयाचे एक एक शेअर घेऊन ट्रेड करायचा प्रयत्न करताय, आणि तुम्ही
पुढच्या महिन्याभरात समजा 20-25 ट्रेड केले आणि 20-25 मध्ये तुम्हाला लक्षात येतंय की माझे 90% प्रॉफिटमध्ये चाललेले आहेत स्टॉक, किंवा 80% प्रॉफिट होतात, मला 10-20% लॉस होतोय, तर मी हे अनालिसिस केल्यानंतर पैसे वाढवू शकतो. मी 1000 रुपये घेऊन बघितलं चेक करून, मी आता 10,000 रुपयांनी स्टार्ट करेन. 10,000 वरून मला लक्षात आलं की ओके, मला 70-80%ची अॅक्युरेसी आहे, मग मी 10,000चे 50,000 करेन, 1,00,000 करेन. हे असं हळूहळू हळू वाढवायचे असतात. हे सगळं आम्ही तुम्हाला शिकू की सुरुवात 2,000नी कशी करायची असते, कसं ₹1,00,000 पोहोचायचं असतं, कसं मी दिवसाचे 200 रुपये पासून सुरुवात करत करत 2,00,000पर्यंत पोहोचू शकतो, कसं 2,000 रुपये जरी मी 6 महिने कमवले तर माझं आयुष्य कसं बदलू शकतो, हे सगळं तुम्हाला याच्यातून कळेल. ह्याच्याबरोबर तुम्हाला आम्ही GAN9 नावाचं एक स्ट्रॅटेजी आहे. GAN9 काय आहे, तुम्ही जर का इंटरनेटवरती गेलात आणि तिथं सर्च केलं की जगातले टॉप 10 सगळ्यात जास्त सक्सेसफुल ट्रेडर कोण आहेत, टॉप 10, तर असे 10 नावं येतील. त्या 10 नावामधलं 2 नंबरचं नाव आहे बघा, विल्यम डेल्बर्ट गान. हे व्यक्ती, ह्यांनी एक स्ट्रॅटेजी बनवली जी जगातली सगळ्यात भारी स्ट्रॅटेजी आहे, जिची अॅक्युरेसी 90% जास्त आहे. ती अॅक्युरेसी, ती स्ट्रॅटेजी तुम्हाला आम्ही शिकू, जी स्ट्रॅटेजी शिकण्यासाठी जवळजवळ 2 ते 4 लाख रुपयाची फीस घेतात मार्केटमध्ये. आम्ही फीस घेत नाही एवढी, आम्ही 8,000 मध्ये तुम्हाला एवढी महागडी स्ट्रॅटेजी शिकवणार आहे, मराठीमध्ये एकदम सिंपल. ह्याच्यात लेवल्स कळतात, निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, कमोडिटी असेल, स्टॉक्स असतील, सगळ्यांचे लेवल्स कळतात की एखादा स्टॉक, एखादी निफ्टी, एखादा इंडेक्स कुठं किती लेवल पर्यंत कसं जाणार आहे, किती खाली पडणार आहे, त्याचा वापर करून आपली अॅक्युरेसी 90%पेक्षा जास्त करता येते. आणि 70 ते 90% पेक्षा जास्त तुमची जर का अॅक्युरेसी असेल तर तुम्ही पैसे कमवणार नाही तर काय होईल, डेफिनेटली. मग ह्या सगळ्या गोष्टी वापरल्यानंतर तुम्हाला काय आउटपुट मिळणार आहे ह्या ऍपच्या मदतीने किंवा ह्या कोर्सच्या मदतीने, तुम्हाला छोटे प्रॉफिट होऊ शकतात, तुम्हाला मोठे प्रॉफिट होऊ शकतात, तुम्हाला छोटे लॉसेस होऊ शकतात जे तुम्हाला आधीपासून माहित असतील. मोठे लॉसेस होऊच शकत नाहीत, कारण की मोठे लॉसेस जिथं असतील तिथं ट्रेड करायचा नाही. सिंपल. मोठे लॉसेस झाले तर समजून घ्यायचं तुम्ही नियम तोडलेला आहे. आहेत ते पैसे घालवायला 2-4 दिवस पुरेसे आहेत किंवा एखादा ट्रेड सुद्धा पुरेसा आहे, पण आयुष्य बनवण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागणार आहे, त्याला पर्याय नाही. तर लोकांनी वेळ देऊन काय केलेलं आहे, कसं केलंय, त्याची काही उदाहरणं दाखवतो तुम्हाला. ती उदाहरणातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळणार आहे. बघा, हे मॅडम आहेत डॉक्टर पूनम पाटील म्हणून. ओके, यांनी एक स्क्रीनशॉट पाठवलं, 2,300 रुपये कमवलेले, 2,332. आणि खाली खाली काय लिहिले बघा, 15 मिनिट ट्रेड बिफोर स्टार्टिंग सर्जरी, थँक्यू टीम फिनॅन्थ्रोपिस्ट मार्केट. 15 मिनिटं आधी सर्जरीला जायच्या आधी वेळ होता, त्या वेळेत काय करायचं तर अनालिसिस केलं, ट्रेड करायला मिळाला, ट्रेड केला, 2,300 रुपये कमवले. म्हणजे काय की तुमची एखादी मीटिंग आहे, तुम्ही एखाद्या ठिकाणी ट्रॅव्हल करताय, किंवा तुम्ही हाऊस वाईफ आहे, जेवण बनवल्यानंतर तुमच्याकडे वेळ आहे, ऑफिसमध्ये काम करताना तुम्हाला वेळ आहे, लंच टाइम आहे, किंवा ट्रॅव्हल करताना तुमच्याकडे वेळ आहे, तर तुम्ही काय करता अशा वेळेला? नको ते व्हिडिओज बघणे, टीव्ही सिरियल्स बघणे, फॉरवर्ड करणे मेसेजेस, किंवा कॉलवरती बोलणे, टाइमपास करणे, अशा गोष्टी करण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीसाठी काय करताय तुम्ही? सगळ्यांना सक्सेसफुल बनायचंय, पण सगळ्यांना सक्सेसफुल होण्याचे सवयी नाही लावायचे असतात, कारण की त्या सवयी खूप अवघड असतात ना, असं वाटतं, खूप जड जातं. निवांत सोफ्यावरती बसून फालतूचे टीव्ही सिरियल बघायला काहीच लागत नाही, पण त्याच वेळेत आपण बसून स्वतःचे प्रगतीचे पुस्तकं वाचणे, किंवा ट्रेडिंग बघणे, किंवा चार्ट अनालिसिस करणे, याच्यासाठी मेहनत लागते. ती करायची तयारी असेल तर असे पैसे कमवाल. बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा, ट्रेडेड वाईल प्लेइंग क्रिकेट ऑन एमजीएम ग्राउंड, 1,700 रुपये. पॅव्हलिन मध्ये बसल्या बसल्या बॅटिंगचा नंबर लागायचा होता, तर 1,700 रुपये कमवले. आपण असं सहज काम करता करता कमवू शकतोय बघा. डिअर फॅमिली, टुडेज ट्रेडर डन इन हॉस्पिटल विथ सलाईन. सलाईन लावून बसलेला माणूस हॉस्पिटलमध्ये ऍडमिटेड 24,000 प्लस कमवतो. ऍडमिटेड माणूस काय करतो, टीव्ही बघतो, मोबाईल बघतो, किंवा झोपा काढतो, त्यांची ताकदच नसते, असा व्यक्ती सुद्धा करू शकतो. मला हे काय सांगायचंय की एवढं सोपं आहे जर इच्छा असेल तर. हे बघा, आता तुम्हाला दाखवतो. भगीरथ कांबळे म्हणून आहेत नगरचे. ओके, त्यांनी हे स्क्रीनशॉट टाकलाय. हे बघा, 200 आणि 800 1000 रुपये कमवलेले. खाली काय लिहिलंय बघा, सर तुमचे खूप खूप धन्यवाद, तुमच्या दिवाळी बॅचचा मी विद्यार्थी आहे सर. हा जो प्रॉफिट आहे तो माझ्या मिसेसला मिळालेला, तो फक्त तुमचा क्लास करून जे ज्ञान मिळालेले त्यातून झालेला आहे, ह्यांच्या मिसेसला झालेला. ओके, आणि विशेष म्हणजे तिचे शिक्षण खूप कमी आहे आणि तिला गणिताची साधी आकडेमोड योग्य प्रकारे करता येत नाही, परंतु ती आता मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवायला सुरुवात केलेली आहे. त्याचा मला खूप सार्थ अभिमान आहे. नवरा बायको दोघं मिळून 1,000-1,500 रुपये दिवसाचे कमवतात. 1,000-1,500 रुपये नवरा बायको एकाच्या फीज मध्ये शिकून ही करायची तयारी आहे. तुम्ही काय आहात तयार करायला असं?
तर तुमच्यासाठी पण अवेलेबल आहे. हे बघा, स्वप्न पूर्ण करतात लोक, मोबाईल घेतात, गाड्या घेतात, दिवाळी दसऱ्याला पूजा करतात, चार्ट आणि आमचे फोटो समोर ठेवून घर घेतात. बघा, घर घेण्याचे म्हणजे ट्रेडिंग करून पैसे कमवणे, त्याच्यातून घर घेतलेले हे त्याचं प्रूफ आहे. घराचे रजिस्ट्रेशन, गाड्या घेतात. हे बघा, मोबाईल काय लिहिले बघा, गिफ्ट टू माय मदर फ्रॉम शेअर मार्केट प्रॉफिट. थँक्यू समीर सर अँड लवली टीम. बघा इथं शेतात काम करताना फोटो टाकलेला आहे. ओके, आणि इथं बघा 1820 रुपये कमवल्याचं स्क्रीनशॉट आहे. आणि खाली काय लिहिलंय, फिनांथ्रोपिस्टमुळे शेतात काम करता करता स्टॉक मार्केटमधून पैसे चालू झाले, पेमेंट चालू झाले. शेतकरी माणूस सहज करतो. ओके, आता तुम्हाला मी जे गोष्ट दाखवणार आहे याच्यावरती खूप महत्वाची गोष्ट सांगतो, लक्ष देऊन ऐका. हा फिनांथ्रोपिस्ट एज्युकेटचा गुगलचा पेज आहे. तुम्ही गुगलमध्ये जाऊन शोधलात फिनांथ्रोपिस्ट एज्युकेट, आमचे रिव्ह्यू तुम्हाला दिसतील 5 स्टार. 2000 पेक्षा जास्त लोकांनी 5 स्टार रेटिंग आणि रिव्ह्यू दिलेले आहेत. हे रिव्ह्यू जर का तुम्ही 10 मिनिटं काढून जर वाचलात ना, तर तुम्हाला पटणार नाहीत एवढे लोकांनी भारी भारी लिहिलेलं आहे, कारण की त्यांना तेवढे भारी रिझल्ट मिळालेले आहेत. मी तुम्हाला चॅलेंज करून सांगू शकतो, भारतामध्ये, महाराष्ट्र तर अजिबात अवेलेबलच नाही, भारतामध्ये एक व्यक्ती तुम्ही मला सांगा, एक व्यक्ती किंवा एक कंपनी शेअर मार्केट शिकवणारी ज्यांचे एवढे भारी रिव्ह्यूज आणि रेटिंग असतील. फुकट शिकवेन, फुकट. एक व्यक्ती किंवा कंपनी दाखवायची ज्यांचे रेटिंग किंवा रिव्ह्यू एवढे भारी आहेत, कुणाचेच मिळणार नाही. कारण की आपण सच्चाईने जीव जीव ओतून मनापासून, मी आणि माझी टीम, आम्ही लोकांना रोजच्या रोज हेल्प करतोय. कारण की आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये पोहोचवायच्यात. सो ह्या सगळ्यातून तुम्हाला नेमकं काय द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय. तर आम्ही एक सर्वांगीण विकास, म्हणजे तुमच्या फॅमिलीचा सर्वांगीण विकास कसा होऊ शकतो, तशी एक ऑफर, म्हणजे आम्ही एक स्पेशल ऑफर दिली तुम्हाला, ज्याच्यामध्ये 8,000 मध्ये कोर्स आहे. ओके, 8,000चा कोर्स आहे. आणि तुम्हाला हा कोर्स दिवसाचे 2 तास काढला तर आठवड्याभरात संपू शकेल, आणि लाईफ टाईमचा सपोर्ट असणार आहे. मग तुम्ही सेमिनारला आलात, सेमिनार केलं, तुम्हाला हा सेमिनार आवडला, कळाला, पटला, तुम्ही हे सेमिनार करून मग ठरवलं की कोर्स करायचा. कोर्स केल्यानंतर तुम्ही लाईव्ह सेशनला आलात, मार्केट अनालिसिस शिकलात, तुम्ही ट्रेडिंग कशी करायची डीमॅट अकाउंटमध्ये, त्या सगळ्या गोष्टी शिकलात. आणि ते सगळं शिकल्यानंतर तुम्ही आमचा सपोर्ट घेऊन तर कधी फोन करून प्रश्न विचारू शकता, कॉल करू शकता, मेसेज करू शकता. हे सगळं घेऊन तुम्ही स्वतः ट्रेडर, इन्व्हेस्टर बनून तुम्ही स्वतः सक्सेसफुल बनवू शकता. हा पूर्ण होलिस्टिक, स्वतःचा पूर्ण फॅमिलीचा कसा उद्धार होऊ शकतो, ह्याच्यासाठी आम्ही हे सगळं तुम्हाला देतोय. सो तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे की माझ्या आयुष्यात असे किती लोक आहेत जे 8,000 रुपये घेऊन मला आणि माझ्या फॅमिलीला लाईफ टाईम सपोर्ट करायला तयार आहेत, मराठीमध्ये शिकवायला तयार आहेत, की मी जे काही करतोय ते करता करता बॅकग्राऊंड नसताना पैसे कमवायला देतील का. असे किती लोक आहेत माझ्या आयुष्यात, तुम्हाला कळेल. ओके, सो परत मला तोच प्रश्न विचारला जातो, प्रसाद सर ऑफलाईन का नाहीये, कारण की ऑफलाईन आपण आयुष्यभर भेटू शकत नाही. ऑफलाईन आपण किती दिवस भेटतो त्याला एक लिमिट असते. ऑफलाईन मध्ये एकाच्या पैशात तुम्ही सगळे घरातले येऊ शकत नाही. ऑफलाईन मध्ये लाईव्ह सेशन घेता येत नाही. ऑफलाईन मध्ये मी माझी रेकॉर्डिंग घेऊन तुम्हाला पाठवू शकत नाही. ऑनलाईन मध्ये हे सगळ्या गोष्टी शक्य असतात. सो ऑनलाईनचे फायदे होतात. मागच्या 6 वर्षापासून आम्ही हे सगळ्या गोष्टी करतोय. मागच्या 4 वर्षापासून ऑनलाईन शिकवतोय. 10,000 पेक्षा जास्त फॅमिलीजना आम्ही सक्सेसफुली शिकून हेल्प केलेली आहे. आणि कळतं, आणि जर नाही कळालं तर पैसे परत घ्या, ठीक आहे. पण हे प्रयत्न करा. आजचा सेमिनार जरी तुम्हाला कळाला तर समजून घ्या कोर्स कळू शकतो, कारण की मी ह्याच पद्धतीत शिकवतो. तुमचे बरेच प्रश्न असतील की मी आत्ताच पैसे भरायला पाहिजे का, मला जमेल का, मी हाऊसवाईफ आहे, मी शेतकरी आहे, मी डॉक्टर आहे, मला संध्याकाळचा वेळ नाही, मी दुपारच्या वेळेला करू शकतो का, मला लाईव्ह बघता आलं नाही तर रेकॉर्डिंग करू शकतो का, किती दिवस लागतील, हे खरंच ऍप फ्री आहे का, 8,000च्या व्यतिरिक्त काही पैसे लागतील का, ह्या बरेच प्रश्न असतील तुमचे. सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो मी. पण महत्वाचा प्रश्न काय आहे, सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा असायला पाहिजे की मला हे जमेल का. हा दाढीवाला बोलतो तर खूप भारी आहे, हा सांगतो तर मस्त आहे, मला वाटते सुद्धा की ह्याचा कोर्स घ्यायला पाहिजे, पण खरंच मला जमेल का. तर त्याचं उत्तर देतो. कारण की आत्ता हातात काहीच नसताना खरंच जमेल का नाही कसं कळेल ना. तर त्याचं उत्तर देतो. आता आपल्या पीपीटीच्या याच्या स्क्रीनवरती एक चिन्ह येईल. ओके, एक साईज शेप असा असेल बघा. मला सांगू शकता की हे कशासारखं दिसतंय. येस संतोषी मॅडम, तुमच्याच प्रश्नाचं उत्तर देतोय. मला सांगा की हे स्क्रीनवरती तुम्हाला जे दिसतंय हे कशासारखं दिसतंय, सांगू शकता मला. काय वाटतंय. ओके, पान आहे, लीफ आहे, टोपीसारखं वाटतंय. ओके, पानासारखं आहे, हार्ट सारखं वाटतंय. ओके, ग्रीन हार्ट कॅप सारखं दिसतंय.
ठीक आहे, चालेल. सो मी आता अजून काही शेप सांगतो. बघा, मी काहीतरी बनवायचा प्रयत्न करतोय. बघा हे काय दिसतंय. बघा हा एक शेप आहे, हा काहीतरी आहे, हा एक अजून आला शेप. काय बनताना दिसतंय, काय होताना दिसतंय सांगू शकता मला? ओळखू शकता तुम्ही? कसली डिझाईन आहे आशा मॅडम? यस, श्रीकांत सर, यश, अंकुश सर, यस, नरेश सर, विद्या मॅडम. गणपती. हा स्टेप बाय स्टेप बनला. हा स्टेप बाय स्टेप बनला. मी तुम्हाला जर का इथं सांगितलं असतं की हा गणपती आहे, हे जे दिसतंय तुम्हाला हे गणपती आहे, मी सांगितलं असतं, तुम्ही म्हटलं असतं अरे हा आतापर्यंत छान बोलत आहे, याला काय झालं अचानक, हा का वेड्यासारखं बोलतोय, याला गणपती म्हणतोय. पण तुम्हाला आत्ता पटेल की हे गणपती आहे, कारण की तुम्ही पूर्ण गणपती बनताना बघितलंय. सो तुम्ही आकाश सर, सागर सर, सुशांत सर, सीमा मॅडम, निखिल सर, सुधाकर सर, माधुरी मॅडम, सगळ्यांची नावं घेताना रोहित सर, स्वप्नील सर, राहुल सर, ऋषिकेश सर, आकांक्षा मॅम, ज्योती मॅम, श्रद्धा मॅडम, प्रिया मॅडम, दर्शना मॅम, दर्शन सर, तुम्ही सगळेजण असे स्टेप बाय स्टेप सक्सेसफुल बनू शकता जर तुमची इच्छा असेल तर. डेफिनेटली पॉसिबल आहे. तुम्ही ट्रेडर बनू शकता, येस, इच्छा पाहिजे. तुम्ही इन्व्हेस्टर बनू शकता, येस. पैसे कमवू शकता, येस. घरातले सगळे शिकू शकता, येस. आम्ही लाईफ टाईम सपोर्ट करू, येस. सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील, येस. हे सगळं पॉसिबल आहे तुमची इच्छा असेल तर. सो तुम्हाला जर कोर्स हा सगळा मी जे बोललोय ते आवडला असेल, तुम्ही जर कोर्सला आलात तर तुम्हाला काय काय फायदे मिळतील, काय आउटकम असतील, तुम्ही कोर्स केल्यानंतर स्वतः ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग करू शकाल, कुणाचीही बॅकग्राऊंड कसलीच नसताना. म्हणजे माझं कॉमर्सच व्हायला पाहिजे, किंवा मला इंग्लिशच यायला पाहिजे, किंवा मी हाऊस वाईफ मला काहीच कळत नाही, मला येईल का, मला बँकिंग कळत नाही, काहीच एक संबंध नाही, बॅकग्राऊंड काहीच नसताना तुम्ही स्वतः ट्रेडर इन्व्हेस्टर बनाल कोर्स करूनच. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःला कंपन्या निवडून तुम्हाला स्वतः इन्व्हेस्टमेंट करायची कधी, कुठं, कसे, हे स्वतःला ठरवता येतील. चार्ट अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस तुम्हाला स्वतःला करता येतील. एंट्री, एक्झिट, स्टॉप लॉस किती असायला पाहिजे, सगळं तुम्हाला करता येईल स्वतःच्या स्वतः. आणि त्याच्याबरोबर डिमॅट अकाउंट कसं वापरायचं, पोर्टफोलिओ कसं करायचं, ट्रेडर्स सायकॉलॉजी कशी असते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही सांगू. इन्व्हेस्टमेंट्स कसे करायचे, या सगळ्या गोष्टी सक्सेसफुल कसं बनायचं, हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. सो हे आउटकम असतील. ज्यांना कुणाला वाटतं हा कोर्स करावा, ते आता काय करू शकतात, तर समोर इथं क्यू आर कोड दिलेला आहे, नंबर एक दिलेला आहे. ओके, इथं युपीआय नंबर पण आहे. तुम्ही हा युपीआय नंबर किंवा हा क्यू आर कोड वापरून पैसे भरू शकता. तुम्ही 8,000 रुपये आत्ता भरले की तुम्हाला आत्ताच्या आत्ता कोर्स मिळून जाईल. म्हणजे आज अर्ध्या तासाभरात तुम्हाला कोर्स मिळून जाईल. तुम्ही लगेच आजपासून कोर्स चालू करू शकता. ज्यांना कुणाला आत्ता लगेच जमत नसेल, तर त्यांना जर काही ऑफर पाहिजे असेल, 28,000चा कोर्स 8,000 मध्ये जर पाहिजे असेल, तर तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही 4,000 रुपये आत्ता भरू शकता. 4,000 रुपये आत्ता भरा. 4,000 रुपये तुम्ही आठवड्याभरात भरून बाकीचे पैसे तुम्ही जेव्हा भराल तेव्हा तुम्हाला कोर्स मिळेल. 8,000 पूर्ण झाले की कोर्स मिळतो. का बरं 8,000 ऍडव्हान्स मध्ये दिल्यानंतरच कोर्स मिळतो? कारण की जे लोक पैसे आधी भरतात ते कोर्स आमच्याकडून वसूल करून घ्याल. तुम्ही जबरदस्ती आम्हाला प्रश्न विचाराल, आम्ही जर भेटलो नाही, मेसेजवरती रिप्लाय केला तर कॉल करून परेशान कराल, पण तुम्ही आमच्याकडून पूर्ण वसूल करून घ्याल. म्हणून पैसे आधी घेतो, जेणेकरून तुम्ही कोर्स नीती नियमाने कंप्लीट कराल. कारण की आम्ही फ्रीमध्ये देऊन बघितले, लोक करत नाहीत. सो ज्यांना क्रेडिट कार्डमध्ये ईएमआय ची फॅसिलिटी पाहिजे, क्रेडिट कार्डवरून पेमेंट करायचे किंवा ऑनलाईन पेमेंट करायचं, तर चॅटबॉक्स मध्ये एक लिंक आलेली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता, किंवा तुम्ही युपीआय पेमेंट करू शकता. जर आत्ता पैसे भरले तर लगेच कोर्स मिळेल. पैसे भरले, तुम्ही पेमेंट केलं की त्याचा स्क्रीनशॉट ह्या नंबरवरती पाठवणे. स्क्रीनशॉट या नंबरवरती पाठवणे. टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप करू शकता. 844844 हा नंबर आहे. ह्याच्यावरती स्क्रीनशॉट पाठवायला विसरू नका. स्क्रीनशॉट आला नाही तर कळणार नाही की तुमचे पेमेंट आम्हाला मिळाले की नाही, कारण की युपीआय मधून सगळे डिटेल येत नाहीत. आता ज्या लोकांना माझ्याशी बोलायचं आहे, पर्सनली प्रश्न करायचे आहेत, वन टू वन क्वेश्चन काही करायचंय, तुम्हाला काही डिफिकल्टी असेल, काही कन्फ्युजन असेल, तर तुम्ही हँडरेस करू शकता. समोर तिथे रिॲक्शन म्हणून आहे, तर रिॲक्शन बटनला क्लिक करायचं, हँडरेस येतो. हँडरेस केल्यानंतर मी तुम्हाला अनम्यूट करेन, तुम्ही माझ्याशी बोलू शकाल. ज्यांना इथं समोर माझ्याशी बोलता येत नसेल तर त्यांनी खाली 4 नंबर दिलेले आहेत, ह्याच्यातल्या कुठल्याही एका नंबरवरती कॉल करून त्यांच्याशी प्रश्न विचारून उत्तरं घेऊ शकतात. ओके. मिलिंद सर, तुम्हाला मी अनम्यूट केलंय, बोला काय प्रश्न आहे. मिलिंद सर प्लीज अनम्यूट करा आणि बोला काय प्रश्न आहे तुमचा. ओके, मिलिंद सरांचे तर काही प्रॉब्लेम असेल कदाचित. येस मिलिंद सर बोला, अनम्यूट केलात तुम्ही. क्रेडिट कार्डने भरता येतात का पैसे? येस येस सर, तुम्ही चॅटबॉक्स मध्ये जर बघितलं तर लिंक पाठवलेली आहे.
त्या लिंकला क्लिक करून तुम्ही पेमेंट करू शकता. त्याच्यात तुम्हाला ईएमआय ची फॅसिलिटी पण मिळेल. म्हणजे तुम्हाला 6 महिने वर्षभराची जर फॅसिलिटी पाहिजे असेल ते पण मिळेल. EMI ची फॅसिलिटी नको. ते म्हणजे सांगतोय, पाहिजे असेल तर ती पण आहे. बरं, ठीक. थँक्यू सर. ओके, मी ती लिंक परत एकदा पाठवून देतो, म्हणजे कुणाला पाहिजे असेल तर त्याच्यावरून पेमेंट करू शकता. येस मेघा मॅडम, तुम्हाला अनम्यूट केलंय. जे लोकांनी स्क्रीनशॉट पाठवले ते स्क्रीनशॉट पण मी दाखवतो. स्क्रीनशॉट पाठवायला सुरू करा. येस मेघा मॅडम बोला. हॅलो, येस मॅडम. ऐकायला येत आहे? येस येस मॅडम बोला. मॅडम तुमचा आवाज गेला. मी स्क्रीनशॉट पण दाखवतो साईड बाय साईड. मॅडम प्लीज. हॅलो येस मॅडम बोला. सर, मला असं म्हणायचंय की मी दुबईला असते. आता मी 2 दिवस इकडे आलेली आहे. 26 हम्म. तारखेला रात्रीच्या फ्लाईटने मी जाणार आहे. आणि ओके तिकडे सकाळी माझं 5 वाजल्यापासून संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत काम असतं. मग ओके मी हा कोर्स कसा करू शकते? मला म्हणजे त्याच्यातनं, त्या कामातनं फ्री होऊन मला या कोर्स तर्फे एक नवीन करिअर करायचंय. आणि ओके आणि माझं वय आहे 52 वर्ष आता. ओके. सो तुम्ही सी हा कोर्स करण्यासाठी मॅडम तुम्हाला वेळ जेव्हा केव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही करू शकता, कारण की हा तुम्हाला ऑनलाईन रेकॉर्डिंग वरती मिळणारा कोर्स आहे. म्हणजे टेन्शन नाही, तुम्ही कधीही करू शकता. तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही करायला हरकत नाही, कारण की तुमच्या सोयीप्रमाणे हे डिपेंड करतं की कधी करायचंय. त्याच्यानंतरचे सेशन जे असतात, लाईव्ह सेशन जे असतात, ते सेशन्स तुम्हाला लाईव्ह जमले नाही तर त्याची रेकॉर्डिंग पण मिळेल तुम्हाला. अच्छा, रेकॉर्डिंग मिळेल म्हणजे माझं काम अडणार नाही कुठेही. येस येस, कुठंच अडणार नाही. आणि आणि तुम्हाला आणि समजा मला हा, बोला तुम्हाला ना एक सर. रिक्वेस्ट अशी असेल की तुम्ही दुबईला जायच्या आधी जे ऍप किंवा ज्या गोष्टी आहेत ते सगळे डाउनलोड करून तुम्ही इथूनच तयारी करून जाणे, कारण की बर. काही ऍप्स तिकडे डाउनलोड करता येत नाहीत. अच्छा, पण मग मी इथे जर डाउनलोड करून घेतला आणि हा मोबाईल तिकडे घेऊन गेले, तर तर मग वापरता मी येतं. मग काही वापरू शकतो. प्रॉब्लेम येणार नाही मला? नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. चालेल चालेल, मग मी तुमचं जे कोऑर्डिनेटर असेल त्यांच्याशी बोलते आणि मी येस करते. येस येस मॅम येस. थँक्यू सर. ओके. वेलकम. ओके, मी एक मिनिट, मी स्क्रीनशॉट ज्यांचे आलेले आहेत ते पण दाखवतो आणि साईड बाय साईड क्वेश्चन आन्सर. येस रुपाली मॅडम, तुम्हाला अनम्यूट केलंय. सर, तुमचा कोर्स आवडला तसं मला, पण मी काय म्हणते की काही आम्हाला एकदम ऑनलाईन वर लक्ष देत नाही. माझं वय आहे आता 58. ओके पण काही गोष्टी ऑनलाईन वर कळतात, पण त्या करताना आपल्याला काही प्रॉब्लेम येतात, म्हणजे तेवढ्या पटकन लक्षात येत नाही. ओके म्हणजे तुम्ही म्हणालात ना सेल करा, बाय करा, कारण पटकन टर्न घेतल्यावर लक्षात येत नाही, अरे आता खाली जाणार आहे की परत वरती जाणार आहे, हे ओके. लक्षात येत नाही. सो किती वेळा शिकल्यानंतर लक्षात येत नाही म्हणताय तुम्ही? म्हणजे मी असं केलेलं आहे, पण पटकन आता सेल करायचा की बाय करायचा हे लक्षात येत नाही. बरं, तुम्ही आमचा कोर्स तर डेफिनेटली केलेला नाही, पण आताचा सेमिनार आजचा पूर्ण केला तुम्ही? हो हो, सगळं सेमिनार केलं. ओके. आणि मला बँक अकाउंटचं तुमचं शेअर म्हणजे कसे आहेत ते, असं त्याचा रेट किती आहे, म्हणजे आपण शेअर प्रमाणे हे करणार का, आपण शेअर घेणार ते डिमॅट ते अकाउंट? तुम्हाला मी सगळं कोर्समध्ये सांगेन. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आजचा सेमिनार किती टक्के कळाला तुम्हाला? आता सेमिनार कळला तसा असं ह्याच्यावर दाखवलं की कळतं, पण जेव्हा आपण प्रॅक्टिकली करायला जातो ना, तेव्हा तो आपल्याला प्रॉब्लेम येतो. म्हणून म्हटलं ते पटकन मॅडम आपल्या तुम्हाला लक्षात नाही. बघा, तुम्हाला सिंपल सांगतो की त्याची प्रॅक्टिस करावी लागते. अचानक भयानक कुठल्याच गोष्टी कोणाला अचानक येत नसतात, त्यांना प्रॅक्टिस केल्याने होते. प्रॅक्टिस करण्यासाठी काय काय गोष्टी लागतात? सगळ्यात पहिले प्रॅक्टिस करण्यासाठी आधी कन्सेप्ट क्लिअर लागते. कन्सेप्ट क्लिअर झाली, प्रॅक्टिकल आपण एकदा करून बघणार की खरंच हे जमतं का. एकदा, दोनदा, 10 वेळा, 20 वेळा, 100 वेळा, तुम्हाला जेवढं जोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही तेवढ्या वेळा करून बघायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही प्रत्येक सेशनची, प्रत्येक वेळेची तुम्हाला इंडिव्हिज्युअल शिकवायचं. इंडिव्हिज्युअल शिकवून तुम्हाला आम्ही त्याची रेकॉर्डिंग देऊ. रेकॉर्डिंग ओके. बघून तुम्हाला तयारी करता येईल. एवढी सगळी आणि तयारी करताना लाईव्ह आणि मार्केट, तुमच्या मॅडम मी अजून बोलतोय ऐका, अजून काय काय देणार आहे. लाईव्ह मार्केटमध्ये कसं ट्रेड करायचं तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये आम्ही शिकू. चार्ट दाखवून तुम्हाला सांगू की इथं काय करायचंय. आता तुम्ही ह्या डिमॅट अकाउंटमध्ये इथं क्लिक करा बाईंगला. हे सगळं शिकवल्यानंतर जमेल का? ओके. जमेल ना? हो हो. हा, तर अशा गोष्टी शिकवतो, कारण की आम्हाला माहित आहे प्रॉब्लेम काय आहे की महाराष्ट्रामध्ये असो किंवा इंडियामध्ये शाळा, कॉलेज आणि घरातल्यांनी हे सगळ्या गोष्टी शिकवलेल्या नाहीत आणि त्याच्यामुळे आपल्याला बरं. तेवढ्या सोप्याने येत नाहीत. तर आम्हाला माहित आहे की फक्त शिकवून चालणार नाही, तर बोर्ड धरून दाखवायला लागणार आहे आणि आम्ही हे मागच्या 6 वर्षापासून करतोय. ओके.
ओके. चालेल. येस मॅडम. थँक्यू थँक्यू सर. सो मच. वेलकम. येस. ओके. सुप्रिया मॅम, थँक्यू फॉर द पेमेंट. शरद सर, थँक्यू फॉर द पेमेंट. संतोष सर, थँक्यू फॉर द पेमेंट. विवेकानंद सर, थँक्यू फॉर द पेमेंट. विकास सर, थँक्यू फॉर द पेमेंट. विद्या मॅडम, थँक्यू फॉर द पेमेंट. उमा मॅडम, थँक्यू फॉर द पेमेंट. स्वाती मॅडम, थँक्यू. स्वप्नील सर, थँक्यू फॉर द पेमेंट. येस. प्रदीप सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. बोला, काय प्रश्न आहे? प्रदीप सर. प्रदीप. हाय. येस सर, बोला येते सर. माझा आवाज? येस मला येस, बोला सर. आयपीओ बाईंगच्या रिलेटेड काही सपोर्ट मिळेल का? 100% येस सर. आम्ही सगळ्या आयपीओ मध्ये प्रत्येक आयपीओ जो येतो, आता जर तुम्ही बघितलं तर एक आयपीओ आहे, त्याचं नाव तुम्हाला मी सांगतो. जस्ट आजच मी त्याचं एक कन्फर्मेशन दिलंय बघा. JNK इंडिया आयपीओ. ओके. ओके. नवीन आयपीओ आता आलेला आहे. त्याचं रेकमेंडेशन नाही म्हणून असं मी दिलेलं आहे की आपण हा आयपीओ घ्यायला नाही पाहिजे. सो का नाही घ्यायला पाहिजे, का नाही, हे सगळं आपण कोर्समध्ये शिकवतो. ओके. ओके. म्हणजे असं टेलिग्रामवर हे सगळे सपोर्ट्स मिळतील का असं विचारलं येस, होतं. बघा ना, आता तुम्हाला मी दाखवलं, तुम्ही बघितलं का आता टेलिग्राम मी हा दाखवलं? हा, बघितलं. येस, त्याच्यामध्ये फक्त टाकलेलं आहे, नाही. सांगितलेलं आहे. बरं, माझं रिसिव्ह पेमेंट मिळालं का तुम्हाला? तुम्ही स्क्रीनशॉट पाठवला असेल तर माझ्याकडे इथे येऊन जाईल 2-1 मिनिटात. एकच मिनिट हा, मी तुम्हाला याच्यावर पाठवतो. याच्यावरच पाठवू ना, चॅटवर देऊ ना? हो, इथं बघा 844844 नंबर आहे, त्याच्यावरती पाठवायचं. अच्छा, त्याच्यावर पाठवू का? चलो येस ठीक सर. आहे, मी लगेच शेअर करतो. या. थँक्यू सर. ओके. येस. स्वप्नील सर, थँक्यू फॉर द पेमेंट. मीना मॅडम, थँक्यू फॉर द पेमेंट. मयूर सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. मला एक विचारायचं होतं की जो कोर्सचा तुम्ही ऑनलाईन कोर्सचा टायमिंग काय आहे? हम्म. कारण की मी जवळजवळ सकाळी 8 ला गेलो की 7 नंतर फ्री होतो. ओके. तर तर तुम्ही, त्या कोर्सचा टायमिंग कळलं असतं तर ते सोयीस्कर झालं असतं. सर, कोर्सचं टायमिंग तुम्ही ठरवू शकता, कारण की कोर्स तुम्हाला आम्ही देणार आहोत. तुम्ही जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा बघू शकता. ओके. आणि मग जर का त्याच्यात मला काही प्रश्न विचारायचे असतील, क्वेश्चन आन्सर करायचे ओके. असतील, सो तर ते ते कोणाशी मी पण सांगतो. कन्सर्न करू सो शकतो? जसं फॉर एक्झाम्पल लेट्स कन्सिडर की तुम्हाला आम्ही एक सेशन दिलं, ते सेशन मध्ये आम्ही आयपीओ कसा घ्यायचं हे शिकवलं फॉर एक्झाम्पल. सो त्याच्याबरोबरचे क्वेश्चन आन्सर सेशन पण देतो. म्हणजे तुमचे मॅक्सिमम लोकांचे प्रश्न हे सगळ्यांचे प्रश्नांची मॅच करणारे असतात. सो तुमचे 99% प्रश्नांची उत्तर तिकडे मिळतील. दुसरं, तुम्हाला जर तिथं प्रश्न असेल आणि काही विचारायचं असेल, लेट्स कन्सिडर क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये पण कव्हर झाले, तुम्ही कॉल करून विचारू शकता. लेट्स कन्सिडर तुम्ही रात्री उशिरा बसलेला आणि रात्री कॉल नाही करू शकत, सपोज 11-12 वाजता तुम्ही ट्रेनिंग करताय आणि 11-12 वाजता फोन करणं चांगलं वाटत नाही, तर तुम्ही क्वेश्चन टाकून ठेवू शकता व्हॉट्सअपवरती. तुम्हाला जेव्हा ज्या मुवमेंटला आम्ही बघू लगेच उत्तर देऊ. तिथं व्हॉट्सअपवरती देऊ, कॉल करून देऊ. नाहीतर तुम्हाला सकाळपर्यंत कॉल नाही तर कॉल करून तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता. आम्ही कायम अवेलेबल असतो. आणि मग याच्या आम्ही जे कोर्स घेणार आहेत, तर आम्हाला त्याच्यात एंट्री घ्यायची असेल किंवा एक्झिट घ्यायची असेल, तर त्याचं तुम्ही काय ग्रुप बनवणार आहे टेलिग्रामवर का व्हॉट्सअपवर वगैरे ग्रुप असतो त्याचा? पहिली गोष्ट तर इंडिव्हिज्युअली तुम्हाला आम्ही कोर्स देतो. तुम्ही कोर्स केल्यानंतर तुम्हाला आम्ही इंडिव्हिज्युअली सगळं सपोर्ट करतो. आणि त्याच्यानंतर लाईव्ह सेशन्स होतात, जे लाईफ टाईम चालणारे असतात, जे आठवड्यातून 2 वेळा मार्केट अनालिसिस सेशन, मार्केटचे लाईव्ह सेशन होतात. रोजचे मार्केट अनालिसिस सेशन्स होतात. आणि डीमॅट अकाउंटमध्ये कसं ट्रेड करायचे त्याचे सेशन्स होतात. ह्याची रेकॉर्डिंग पण दिली जाते. ह्याच्यासाठी जे असतं त्याचं एक ग्रुप आहे सगळ्यांचं. आता आम्ही टेलिग्रामवरती दाखवलं, त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केलं जातं. त्याच्यातून तुम्हाला सगळ्या गोष्टी, सगळे लिंक्स मिळतात. ती लिंक्स तुम्ही घरातल्यांना पण देऊ शकता. ओके. ओके. थँक्यू. येस, वेलकम सर. ओके. श्रीकांत सर, तुम्हाला अनम्यूट केलं. मीना मॅडम, थँक्यू फॉर द पेमेंट. काजल मॅम, थँक्यू फॉर द पेमेंट. येस, श्रीकांत सर, बोला ना. ते तुमचं ऍप्लिकेशन टाकलं ना, त्याच्यावरती ते ओटीपी येतच नाही, म्हणजे खूप वेळा ट्राय केला. ओके. तुम्हाला खाली दिलेले 4 नंबर आहेत ना सर, फॉर हेल्प म्हणून लिहिलेले, त्यांना कॉल करा, ते तुम्हाला ओटीपी देऊन टाकतील जर येत नसेल तर. ओके. थँक्यू सर. ओके. काजल मॅडम, थँक्यू फॉर द पेमेंट. अभिषेक सर, थँक्यू फॉर द पेमेंट. प्रदीप सर, प्रदीप सूर्यवंशी सर, बघा तुमचा स्क्रीनशॉट आलाय, थँक्यू फॉर द पेमेंट. मृणाल मॅम, थँक्यू फॉर द पेमेंट. श्रीकांत सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. ओके. अर्चना मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय. सर नमस्कार का? हे येस, अर्चना मॅम बोला. श्रीकांत सर एकच हा मिनिट. हा नाही, मला तेच पेमेंट संदर्भातच विचारायचं होतं. तुम्ही सांगितलं मला ऑप्शन की आज नसेल जमत तर 4000 आज भरायचे आहेत आणि नंतर तुम्ही 4000 राहिलेले भरू शकता, येस राईट? येस. पण हेच मी उद्यामध्ये 8000 भरले तर चालू शकतील का?
दोन्ही? ही ऑफर जर तुम्हाला पाहिजे असेल 28,000चा 8,000 मध्ये कोर्स पाहिजे असेल तर ही ऑफर आत्तापुरती आहे. आणि तुम्हाला आत्ता जर सीट तुमची बुक करायची असेल तर खालच्या दिलेल्या कुठल्याही नंबरवरती कॉल करा. तुम्हाला ते हेल्प करतील की आता तुम्ही कशी बुक करू शकाल. ओके, पेमेंट उद्या करून आज कसं बुक करू शकताय तुम्हाला ते सांगतील. मी तर जाहीरपणे सगळ्यांना सांगत नाही, कारण की ज्यांना पैसे जमतात ते मग राईट उद्यावरती ढकलतात. आणि उद्यावर ढकलल्यानंतर राईट. नशिबात हा कोर्स येणार नाही, मी येणार नाही, आणि मग चेंज होईल की नाही माहित नाही. ओके. ओके. आणि हे जे तुम्ही क्लासमध्ये ऑनलाईन जे शिकवता ते तुमच्याशी 1-to-1 इंटरॅक्शन होत राहतं की तुमचे टीम मेंबर्सही असतात? मी पण असणार आहे, माझी टीम पण असणार आहे. सगळ्या सेशनसाठी वेगवेगळे लोक आहेत. आणि तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर माझा नंबर पण अवेलेबल आहे. जो UPI नंबर आहे तोच माझा नंबर आहे. ओके ओके. थँक्यू. वेलकम. येस श्रीकांत सर, बोला. सर नमस्कार. आता मॅडमने जो प्रश्न विचारला तोच माझा प्रश्न होता. मला उद्या ओके. दुपार 2 पर्यंत वेळ मिळेल का? मला हा कोर्स तर तुम्ही करायचा आहे. कॉल करा, कारण की तिथे पेमेंटसाठी. सीट बुक करावी लागते तुम्हाला ही ऑफर मिळण्यासाठी. तर तुम्ही कॉल केला तर मिळून येस जाईल. सर. येस सर, थँक्यू. नक्की सर. थँक्यू. येस. ओके, प्रदीप सर थँक्यू. मृणाल मॅडम थँक्यू फॉर द पेमेंट. निसर्गा मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. अमित सर थँक्यू फॉर द पेमेंट. ओके, विजय कुमार सर तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला. विजय कुमार सर प्लीज अनम्यूट करा. हॅलो. येस सर, बोला. तेच माझाही तोच पेमेंटचा प्रश्न आहे, कारण मी आता पहिल्यांदाच जॉईन केलं, तर ते त्यामुळे आता मला उद्या पैसे मिळणार तर उद्या मी ते करणार. तेच तोच प्रश्न होता. मी आता ठीक ते आहे, बोलून ठरतो ते काय करायचं. काय हरकत नाही सर, थँक्यू सो मच. ओके सर. येस, गणेश सर तुम्हाला अनम्यूट केलंय. गणेश टेके सर प्लीज अनम्यूट करा. इंटरेस्टेड आहे. हा. सर तुमचा आवाज कट हॅलो होतोय. सर. हा, बोला बोला. हा हा मी कोर्स मध्ये इंटरेस्टेड आहे घेण्यासाठी. ओके सर. फक्त आता फीज भरताना लिमिट 2,000चं या लागलंय. 2,000 तुम्ही 4 वेळा करू शकता. असं काहीतरी इश्यू चालेल ना, तसं केलं तरी काय हरकत नाही. 4 वेळा करू शकतोय. येस येस. ओके सर. येस. ओके. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. वेलकम सर. येस, महेश सर तुम्हाला अनम्यूट केलंय. योगेश ताजने सर थँक्यू फॉर द पेमेंट. हा स्क्रीनशॉट प्लीज व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरती पाठवा 844844 नंबरवरती. तुम्ही इथं झूम वरती पाठवलंय. जे फेसबुक वरती लाईव्ह आता बघतायत, ज्यांना प्रश्न असतील त्यांनी कॉल करून प्रश्न विचारावे, कारण की मला ऑनलाईन तुमच्याशी बोलता येणार नाही. येस महेश सर, बोला. हॅलो सर. येस सर. हा, याआधी थोडस आमच्या मुलानं केलं होतं, यश बल्लावार म्हणून तुमच्याकडे. ओके. हा, तर मला पण आपला क्लास जॉईन करायचा आहे. ओके सर, तुम्ही तर येस सरांना विचारा, ते तुम्हाला कोर्स शेअर करून देतील. तुम्हाला परत पैसे भरायची गरज नाही. शेअर करून देतील का? जर तुमच्या मुलाशी तुमच्या पटत असेल तर. नाही पटते सर. ओके, मग काय टेन्शन नाही ना, ते देतील ना. बाहेर गावी राहते. माझ्या साड्यांना पण केलं सर तुमच्याकडून गादेंगीवार. ओके, थँक्यू सर. तुम्ही गादेंगीवार सर त्यांच्याकडून म्हणून. घेऊ शकता ना सर, दोघांकडून घेऊ शकता. हा जी. नाही, मी म्हटलं सरांचं थोडंसं गायडन्स राहिलं तर बरं राहील म्हणलं. तुम्ही फोन करू शकता ना सर, आम्ही गाईड तुम्हाला आणि तुमच्या घरातल्या सगळ्यांना करू, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही कोर्स करा, तुम्हाला सगळ्यांना गाईड करू. तुम्हाला अशी इच्छा आहे की हो नाही मलाच पैसे भरायचे आणि मलाच शिकायचे, तसंही करू शकता, तुमची मर्जी. तुम्हीच सर, तुमच्यासोबत मी आधी पण बोललो होतो की आधी परफेक्ट माझा मुलगा होऊ द्या म्हटलं. त्याला थोडा आतापर्यंत जमत नाही आहे सर, का की कसं करायचं, का करायचं, की इन्व्हेस्ट कसं कन्सिस्टन्सी, करायचं. तुम्ही जर रेग्युलरली जर हे सगळ्या गोष्टी शिकलात, म्हणून पहिलीच रिक्वायरमेंट असते इच्छा असायला पाहिजे. इच्छा जर असेल तरच होऊ शकतो. म्हणून मी खूप वेळा सांगतो की इच्छा पाहिजे. जर इच्छा असेल तर नक्की होईल. आणि जर त्याला आता जमत नसेल तर परत एकदा करायला लागा. कुठं परत पैसे भरायचे? प्रश्न विचारायला सांगा. आणि तुम्ही मुलाच्या नावाने पैसे भरले तरी मी तुमच्या बरोबर बोलेन. तुम्ही कॉल केला तर तुमच्या पण प्रश्नांची उत्तर देणार. असं काहीच नाही की तुम्ही पैसे द्यावर आम्ही बोलतो, असं काहीच नाही. नाही, मला पण करायचा आहे तुमचा क्लास, पैसे भरून करायचा आहे. करा ना, काहीच प्रॉब्लेम त्याच्याबद्दल नाही. नाही, त्याचं प्रिपरेशन फेस टू फेस समीर सरांचा मला गायडन्स भेटावं हे माझी इच्छा मिळेल आहे. ना सर, मिळेल ना, काहीच प्रॉब्लेम नाही. येस सर, थँक्यू सर. वेलकम सर. ओके, सो निसर्गा मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. अमित सर थँक्यू फॉर द पेमेंट. अमोल सर थँक्यू. प्रीतम सर थँक्यू. संतोष सर थँक्यू फॉर द पेमेंट. गणेश सर तुम्हाला अनम्यूट केलंय. गणेश साबळे सर प्लीज अनम्यूट करून बोलू शकता. हॅलो. येस सर. तुम्ही कमोडिटी आणि हे बाकीचं शिकवता का त्याच्यामध्ये? कमोडिटी आणि शेअर मार्केट दोन्ही शिकवतो सर. ओके, मग कमोडिटीचं म्हणजे
इन शॉर्ट बोलायला गेलं तर आता आम्ही जनरली ट्रेडिंग वगैरे करतो, ओके पण कसं आहे कमोडिटी मध्ये तेवढा फारसा वेळ आम्हाला देता येत नाही ओके किंवा त्याचं नॉलेज कमी आहे. मग त्याची जे तुम्ही घेणार सेशन्स किंवा तुमचे जे ट्रेनिंग असतील हा त्याच्यात 100% पूर्ण नॉलेज भेटेल की ते जनरल जनरल नॉलेज असणार? सर 100% म्हणजे बेसिकली ट्रेडिंगसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अनालिसिस लागतात. चार्ट अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस पाहिजे. टेक्निकल अनालिसिस कम्प्लीट शिकवतो आपण. तो टेक्निकल अनालिसिस जो आम्ही तुम्हाला शिकवणार आहे तो शेअर मार्केट आणि कमोडिटी मार्केट दोन्ही ठिकाणी वापरता येतो. ओके ओके. आणि सर फोरेक्स पण शिकवता तुम्ही? नाही सर, शिकवत नाही, रेकमेंड पण करत नाही. ओके येस सर, ठीक आहे सर. थँक्यू सर. येस प्रीतम सर, थँक्यू फॉर द पेमेंट. संतोष सर, थँक्यू फॉर द पेमेंट. मनीष सर, थँक्यू फॉर द पेमेंट. मिलिंद सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. मिलिंद सर प्लीज अनम्यूट करून बोला. येस सर. मिलिंद सर बोला, तुम्ही अनम्यूट केलंय पण आवाज येत नाहीये. तुमचा आवाज येईपर्यंत अनुराधा मॅडम तुम्हाला मी अनम्यूट केलंय, तुम्ही बोलू शकता. येस मॅम. हॅलो. येस सर बोला. हा सर, तुमचा व्हिडिओ बघितला, छान वाटलं तो आम्हाला. थँक्यू सर. बिसे सर थोडं माईक जवळ घ्या ना, माईक थोडं जवळ घ्या ना प्लीज. सॉरी सर, हेडफोन बोला. लावलेला आहे कानाला. हो ओके, बोला बोला सर. हा. तर ते आम्हाला करायचंच आहे. ओके ग्रेट. आम्ही दोघ जण, आम्ही मिसेस आमची बघते रोज व्हिडिओ तुमचे, ओके आम्हाला ते करायचंच आहे. ओके आणि सगळ्याशी आमचं म्हणजे आता जे फी भरायची 8,000 रुपये, हा हा तर त्याच्यामध्ये काही इन्स्टॉलमेंट वगैरे काय आहे का? किंवा आम्ही जर समजा म्हटलं की पुढच्या आठवड्यात आम्हाला करायचं ते, जसं पेमेंट येईल तसं, तर आम्ही ते करू शकतोय का? नाही, मग तुमचा आवाज कट झाला. 8,000 रुपये भरायचे, त्याच्यानंतर मला कळालं नाही काय करायचं म्हणताय. जर आम्ही एक 8 दिवसानंतर किंवा आठवड्यात समजा पुढच्या आठवड्यात अच्छा, आम्ही तसं भरले पेमेंट, तुम्हाला तर सीट बुक करण्यासाठी सर तुम्हाला ही ऑफर जर पाहिजे असेल, 28,000ची जी ऑफर आहे जी 8,000 मध्ये मिळते, ह्याच्यासाठी तुम्हाला एक 2,000 रुपये तुम्ही भरलात तर तुमची सीट बुक होईल. बाकीचे 6,000 तुम्ही जेव्हा भराल तेव्हा तुम्हाला कोर्स मिळून जाईल. बरं, समजा आता सीट बुक केली मी, तर माझा कोर्स केव्हापासून चालू होईल? तुम्ही 8,000 भरले की लगेच सीट बुक केल्यानंतर मी? 8,000 पूर्ण भरल्यानंतर सर. अच्छा अच्छा. येस सर. ओके. आणि ओके. आम्हाला पर्सनल गायडन्स भेटेल का? तुम्ही लांब माईक पासून लांब गेला, आवाज कमी येतो. थोडं जवळ घेऊन परत बोला प्लीज. काय बोललात? पर्सनल गायडन्स पाहिजे असेल तर आम्हाला खूपच लांब गेले सर. तुम्ही हात वगैरे ठेवलाय का माईक वरती? जरा चेक करा, आवाज खूप कमी हो येतो. हो. हा बोला. हा सर, आम्हाला पर्सनल गायडन्स पाहिजे असेल तर भेटेल का? पर्सनल गायडन्स मध्ये सर हे सगळं पर्सनलीच होतंय. म्हणजे जसं तुम्हाला सांगतो, आता मी जे शिकवलं ते प्रत्येकाला शिकवतो, तसंच शिकवतो आपण. त्याच्यात प्रश्न काय असेल तर तुम्ही फोन करून विचारणे, असा पर्सनल गायडन्स मिळतो. अच्छा अच्छा. येस. ओके सर. थँक्यू सर. येस नेहा मॅडम, थँक्यू फॉर द पेमेंट. उमेश सर, थँक्यू फॉर द पेमेंट. येस मिलिंद सर, तुम्ही अनम्यूट आहात, बोला. आवाज तुमचा आला की मला तुमच्याशी बोलता येईल. मिलिंद सर. ओके. मनीषा मॅडम, तुम्हाला अनम्यूट केलं. मिलिंद सर, तुम्ही तुमचा माईक चेक करा, तोपर्यंत मी मनीषा मॅडमशी बोलतो. येस मॅम बोला. मी ते पेमेंट केलंय 4,000, ओके फक्त मॅम. त्याचा स्क्रीनशॉट त्या नंबरवर शेअर होत नाहीये. ओके, मग तुम्ही कॉल करून तुमचा SMS वगैरे आला असेल, पैसे कट होण्याचा SMS येतो. नाही, ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल फोन पे वरून केलं ना. हो ना, मग त्याचा SMS येतो ना आपल्याला, हो हो, तो पाठवला तरी चालेल. चालेल चालेल. येस, ओके. थँक्यू. येस योगेश सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. ज्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलंय त्यांना खूप महत्वाचे इन्स्ट्रक्शन देणार आहे, तर 2-5 मिनिटं द्या मला. येस योगेश सर बोला. तर मला असं बोलायचंय की मी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट पण करू शकतो एका वेळेला आणि इंट्राडे पण करू शकतो का? येस येस येस, आणि तसंच करायला पाहिजे. हा, म्हणजे इंट्राडे साठी कमी रिस्क आहे, पण लॉंग टर्म साठी माझं जास्त रेफरन्स राहणार आहे. बेस्ट आहे सर, बेस्ट आहे. कारण की लॉंग टर्म मध्ये जे करता येतं ते इंट्राडे मध्ये अचानक भयानक होत नाही. लॉंग टर्म मध्ये म्हणजे गर्भ श्रीमंत होण्याचा प्रकार, म्हणजे मी आणि माझ्या पुढच्या पिढीला लागणारा पैसा मी कमवू शकतो, असे लॉंग टर्म मध्ये करता येतं.
इंट्राडे सध्या मला फक्त मार्केट शिकण्यासाठी करायचं आहे आणि लॉंग टर्म हे मला खूप फ्युचरसाठी करायचंय. व्हेरी गुड. मग हे तर बेस्टच होऊन जाईल. ओके. येस. आणि सर मी आता 4,000 रुपये पाठवलेत. ओके. तर पुढचे 4,000 रुपये मी उद्या पाठवेल. तर मला कोर्स लगेच चालू होईल ना मग? हो, तुम्ही पाठवलं की लगेच स्क्रीनशॉट पाठवायचं. तुम्ही त्यांना सांगणे किंवा माझे झालेले पैसे पाठवून देणे, पाठवून देतील ते तुम्हाला. ओके. जे खाली कॉन्टॅक्ट नंबर दिले तिकडे कॉल येस करायचे ना? येस येस येस. ओके सर. थँक्यू सर. वेलकम सर. येस, संगीता मॅडम तुम्हाला अनम्यूट करतोय. बोला संगीता मॅम. संगीता मॅमशी बोलणं झालं की लगेच तुम्हाला मी सांगून देतो की काय काय गोष्टी फॉलो करायच्यात. बोला मॅडम. हॅलो हॅलो सर. बोला बोला. आवाज आवाज येतोय? हो हो हो, बोला ना. सर माझं क्लास झालेला आहे बर. अगोदर, ओके. पण मला रिपीट करता येईल का आता परत? हो, तुम्ही टीम मध्ये कोणालाही कॉल करा ना, ते हेल्प करतील तुम्हाला. हो, झालाय माझा आपला क्लास, पण एवढं काही माझं थोडं थोडं आलं लक्षात ते. मग पण परत असं एकदा थोडं केलं तर कळून जाईल. तुम्ही फोन करा कधी, काहीच प्रॉब्लेम नाही. आम्ही तुम्हाला परत एकदा पाठवू कोर्स. तुमच्याकडे असेल तर ठीक, ते रिपीट बघू शकता, नाही तर परत पाठवतो, काहीच टेन्शन नाही. ग्रुपमध्ये परत ऍड करून घेतो, तिथं पण सगळे कोर्स मिळून जाईल तुम्हाला. ठीक आहे सर, चालेल. ओके, येस, थँक्यू. वेलकम मॅम. येस, आता मी तुम्हाला काही महत्वाचे गोष्टी सांगणार आहे, ते लक्षात ठेवा. कोर्स करणार तुम्ही जर पेमेंट केलेलं असेल तर तुम्हाला खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. सो पेमेंट केलं असेल तर स्क्रीनशॉट पाठवणं खूप महत्वाचं आहे. तुमचं स्क्रीनशॉट आणि डिटेल्स आले नाही तर आम्हाला कळणार नाही कोण आहे नेमकं पेमेंट करणार. कैसे करते पेमेंट इसको, ताकि तो इसको मिलिंद सर. मिलिंद सर. ये न्यू. हॅलो येस सर. येस येस. हा सर, हा सर. सर एक क्रेडिट कार्ड आणि पेमेंट कसं होणार आहे? सर बघा, आता मी तुम्हाला लिंक पाठवतो चॅटबॉक्स मध्ये, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून तुम्ही पेमेंट करू शकता. बघा आले आले चॅटबॉक्स दिसते? बघा, कुठे चॅटबॉक्स? तुम्हाला सेपरेट पण पाठवलंय. बघा मेसेज आला का? चॅटबॉक्स कुठे? किंवा तुम्ही व्हॉट्सअप वरती मेसेज आला असेल या सेमिनारचा, त्याच्यावरती जरी मेसेज टाकलं तुम्हाला लिंक येऊन जाईल सर. ठीक आहे मिलिंद सर. ओके ओके. सो हा, पेमेंटचं एक स्क्रीनशॉट पाठवणे खूप महत्वाचं आहे. स्क्रीनशॉट किंवा तुमचे डिटेल आले नाही तर आम्हाला तुम्हाला कोर्स पाठवता येणार नाही. दुसरं, नोट्स तुम्हाला आम्ही पाठवून देऊ, त्याचे कलर प्रिंटआउट काढायचे आहेत, कारण की ते कोर्स करताना तुम्हाला कलर प्रिंटआउट समोर ठेवणं खूप गरजेचं आहे. सपोज तुमच्या घरात 2-3 लोक कोर्स करतात तर 2-3 कलर प्रिंटआउट करून घ्या. एकावरती सगळे शिकू नका, प्रत्येकाचे वेगळे प्रिंटआउट घ्या. जास्त पैसे लागणार नाही, ते प्रिंटआउटला 100 रुपये खर्च येईल. तुम्ही सेशन करताना तुम्हाला आम्ही जे कोर्स पाठवणार आहे ते मोठ्या स्क्रीनवरती बघायचा प्रयत्न करा, कारण की जेवढ्या मोठ्या स्क्रीनवरती बघाल तेवढ्या लवकर कळतं. तुम्ही मोबाईलमध्ये पण करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण तुमच्याकडे जर लॅपटॉप पीसी असेल तर मोठ्या स्क्रीनवरती बघितलं तर लवकर कळतं. इंटरनेट चांगलं असायला पाहिजे, कारण की लाईव्ह सेशन्स वगैरे जे होतात त्याला इंटरनेट चांगलं असेल तर तुम्हाला पटकन कळेल. त्याच्यानंतर जेव्हा पण कोर्स करायला बसाल तेव्हा बसण्याची जागा निवडून घ्या. बसण्याची जागा प्रॉपर करा. कुठेही बसाल, ऑफिसमध्ये असेल, घरामध्ये असेल, बसण्याची जागा निवडा प्रॉपर, कारण की हा कोर्स टीव्ही बघता बघता, जेवण करता करता करणारा नाहीये. ह्या कोर्समध्ये तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद आहे, तर तुम्ही प्रॉपर बसण्याची जागा निवडूनच करावी. कारण की आपण देवळात गेल्यानंतर देवासमोर कसंही बसत नाही, कारण की का, आपल्याला माहित असतं की हा देव माझी इच्छा पूर्ण करू शकतो, आयुष्य बदलू शकतो. तसा हा कोर्स तुमचं आयुष्य बदलू शकतो, एवढी ताकद आहे त्याच्यात. तर बसण्याची जागा प्रॉपर ठेवा, कारण की लक्ष्मी जर येते तर मी बसून प्रॉपर घ्यायला पाहिजे. मी तिथं असा वाकडं तिकडं कसंही बसून झोपून नाही बघू शकत, पिक्चर नाही येतो, लक्षात ठेवा. आणि प्रत्येक सेशन मध्ये पेन आणि डायरी किंवा वही तुमच्याकडे असायला पाहिजे. खूप महत्वाच्या गोष्टी तुम्हाला मी सांगतो ते लिहून घेण्यासाठी. कधी काही हेल्प लागली तर हे 4 नंबर आहेत, त्या 4 नंबरमध्ये कुठल्याही नंबरला तुम्ही कॉल करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. शेवटचे 4 नंबर हेल्पसाठी आहेत. सो पुढचे काही प्रश्न आहेत त्यांना मी उत्तर देतो. येस, वसंती मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय. वसंती मॅम प्लीज तुम्ही बोलू शकता. येस. हा, हॅलो सर, आवाज येतो येस येस मॅम. माझा? हो हो. हॅलो. हो सर, माझा मुलगा वगैरे पुण्यात आहे. ओके. दोघं, एक बाहेर आहे, बहीण माझी आहे बाहेर, ओके आणि आम्ही दोघं इथं सांगलीत आहोत. ओके. मग आता फॅमिली मेंबर म्हटलं तर आम्ही सगळे असं एकत्रित हे करू शकतो का? कसं, म्हणजे तुमचं काय? करू शकता ना. जसं आता सपोज तुम्ही तुमच्या नावाने रजिस्ट्रेशन केलं, तुम्हाला आम्ही कोर्स पाठवला, तर तुम्ही त्यांना फॉरवर्ड करू शकता.
बरं, आणि मग ते ग्रुपमध्ये त्यांना पण ऍड करू शकता तुम्ही? ग्रुपमध्ये ऍड होत नाहीत ते. ज्या नावाची फीस भरली जाते तेच फक्त ग्रुपमध्ये. सपोज तुम्ही ग्रुपमध्ये ऍड झालात, तुम्ही पैसे भरले, तुम्ही ऍड झालात, तर तुम्हाला जी लिंक येते ती लिंक त्यांना तुम्ही देऊ शकता ना. ते कधी बघू शकतात, लाईव्ह पण अटेंड करू शकतात किंवा ते रेकॉर्डिंग पण बघू शकतात. दोन्ही तुम्ही त्यांना फॉरवर्ड करायला हरकत नाही. ग्रुपमध्ये आम्ही करत नाही, कारण की नेमकं बरेच लोकांनी चुकीचे फायदे घेतले आधी. तर म्हणून आम्ही ज्यांनी पेमेंट केलं त्यांनाच ठेवतो. सपोज तुम्ही पेमेंट केलं, तुम्ही ग्रुपमध्ये आला, तुम्हाला असं वाटतं मी नाही, माझ्या बहिणीने असायला पाहिजे किंवा माझ्या मुलांनी असायला पाहिजे, त्यांना आम्ही ऍड करू, तुमचा नंबर काढून. मग ते फायदे कुणीही घेऊ शकता तुम्ही त्याच्यात, आणि तुम्ही मग ते पाठवू शकता. लाईव्ह सेशन कसे मग अटेंड होणार, त्यांचे नाही होणार? लाईव्ह सेशन सपोज लेट्स नाही होतात ना मॅडम. सपोज आता आजचं सेशन 8 वाजता होतं, हे तुम्हाला कधी कळालं? मेसेज थ्रू. कधी कळालं? तासभर आधी कमीत कमी. हा, हो. है ना. मग तुम्ही ती लिंक पाठवून द्यायची, तासभर आधी तुम्ही पाठवू शकता. आपले कमीत कमी अर्धा तास आधी लिंक येते आणि ठरलेली टायमिंग असते रोजची. सो त्याची लिंक अर्धा तास जरी 10 मिनिटं जरी आधी आली तर तुम्ही पाठवून त्यांना ती जॉईन करायला लावू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही, है ना. येस, बर बर, चालेल, ठीक आहे. थँक्यू. येस, नेहा मॅडम, थँक्यू फॉर द पेमेंट. उमेश सर, थँक्यू फॉर द पेमेंट. गणेश सर, थँक्यू फॉर द पेमेंट. कविता मॅम, थँक्यू फॉर द पेमेंट. मुक्ता मॅडम, थँक्यू. सागर सर, थँक्यू फॉर द पेमेंट. मेघा मॅम, थँक्यू फॉर द पेमेंट. येस, गणेश सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. गणेश टेके सर, प्लीज अनम्यूट करून बोला. हा, मी पेमेंट केलेले आहेत. ओके सर. आणि स्क्रीनशॉट पण व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेला आहे. ओके, माझं पेमेंट तुम्हाला मिळालं का? माझ्याकडे ते स्क्रीनशॉट आलं की मी तुम्हाला सांगून देईन. इथं नाव हे काय बघा, इथं नाव तुमचं घेतलं मी, गणेश टेके. हा, बरोबर, ओके. 2,000 ने तुम्ही केले होते का? हो सर, हो सर. ओके, थँक्यू सर. थँक्यू सर. ओके, सो सगळे प्रश्न. ओके, हँड रेस. येस, श्रीकांत सर बोला, तुम्हाला अनम्यूट केलंय. मी 2,000 पे केले, तर आले सीट बुक साठी? श्रीकांत सर, तुमचं मी नाव घेतलेलं आहे कदाचित इथं. तुम्ही स्क्रीनशॉट पाठवलंय? आता जस्ट पाठवलंय सर. हा, मग येऊन जाईल सर, काही टेन्शन नाही, त्याचं टेन्शन नाहीये. येऊन जाईल मला. तुम्ही स्क्रीनशॉट पाठवला असेल तर माझ्यापर्यंत पोहोचून जाईल ते लगेच. 719 तोच नंबर आहे ना? नाही, खाली 844 नंबर आहे बघा. हा, तोच त्याच्यावरतीच पाठवलंय जस्ट. हा, येऊन जाईल सर, मग काही टेन्शन नाही. थँक्यू सर. ओके, येस, श्वेता मॅम, तुम्ही हँड रेस केला होता, बोला तुमचा काय प्रश्न असेल तर. श्वेता मॅम, तुम्हाला अनम्यूट केलं. येस मॅम, बोला. हा सर, माझं वय 62 आहे आणि मला करण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. ओके, पण वय पाहता माझ्याकडून ते केलं जाईल का? तुम्ही एकटे असाल तर केला जाईल का? येस, एकटे असाल तर कदाचित वयाचं बघून आपण असं म्हणू शकतो, कदाचित कारण डिफिकल्ट. म्युच्युअल फंड मध्ये इंटरेस्ट होता, मी ते शिकून घेतलं. अरे, हे पण मला करता येईल का? 100% करता येईल, मग काही टेन्शनच नाही. जर तुमच्या बरोबर तुम्ही कुणी घेऊ शकलात बरोबर एखादा व्यक्ती, तर अजून सोपं जाईल. अच्छा. म्हणजे म्हणून तर आम्ही फॅमिलीला शिकायला सांगतो. अच्छा अच्छा, कारण मला वेळ असतो, मी त्याच्यामध्ये इंटरेस्ट, कुठल्याही ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन करायला तयार असते. आपल्या इथं आहेत ना मॅम, म्हणजे तुमच्यापेक्षा मोठ्या वयाचे पण लोक आहेत शिकणारे. अच्छा, ठीक आहे, मग मी उद्या पैसे भरते मी, चालेल ना? तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती फोन करून तुम्ही आधी तुमची सीट बुक करून घेणे, मगच करणे मॅडम. चालेल चालेल, करते मी तसं. थँक्यू. ओके, थँक्यू. वेलकम मॅम. येस, योगेश्वरी मॅम. योगेश्वरी मॅम, सॉरी, योगेश्वरी मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय. योगेश्वरी सर का? हॅलो. येस मॅडम. हा मॅडम, बोला. सर, मला विचारायचं होतं, मी जस्ट आताच 10th ची एक्झाम दिली आहे. ओके. मग मला ट्रेडिंग मध्ये इंटरेस्ट होता, मग मी लिंक जॉईन केली. तर मग मी 8,000 कशी भरू शकेन? म्हणजे तुम्हाला पैसे भरणारे कोण आहेत त्यांना हा सेमिनार दाखवायला लागेल किंवा त्यांना तुम्हाला सांगावं लागेल, असं आपण मिळून करू शकतो. तुम्ही पेमेंट त्यांच्या नंबरवरनी केलात तरी चालेल. तुम्ही स्क्रीनशॉट पाठवलं तुमच्या नावाचं, आम्ही रजिस्ट्रेशन करून घेऊ आणि तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करू तसं. ओके सर. येस मॅम. उद्या पाठवले किंवा परवा पाठवले तर चालतील? तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून आधी बुकिंग करून घेणे, मग केलं तर चालेल. ठीक आहे. थँक्यू मॅम. थँक्यू. वेलकम. ओके, मला इथं चॅटबॉक्स मध्ये काही प्रश्न आले, त्याचे प्रश्नाचे उत्तर द्यायचा मी प्रयत्न करतो.
सोमनाथ सर विचारतात, मी मेडिकल स्टोअर कामाला आहे, 15,000 पेमेंट आहे, सध्या एवढे पेमेंट शक्य नाही, शिकायची इच्छा आहे. सोमनाथ सर तुम्ही कॉल करा टीमला, तुम्हाला हेल्प करू आम्ही. असं काही कन्सिडर करू नका की तुमचं 15,000 पेमेंट आहे तर करता येत नाही. 4,000 पगारवाल्यांनी सुद्धा हा कोर्स केलेला आहे, त्यांना सुद्धा आम्ही हेल्प केलेली आहे आणि त्यांचं आयुष्य बदललेलं आहे त्यांनी. आपल्याकडे असे खूप लोक आहेत ज्यांचे 10,000 पेक्षा कमी सॅलरी असलेल्या लोकांना सुद्धा आम्ही हेल्प केलेली आहे. हेल्प करायला प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला, हेल्प करू जर तुम्ही हेल्प घेणार आणि हे शिकण्याची इच्छा ठेवत असाल तर. येस आकाश सर, EMI बद्दल मी सांगितलेलं आहे की तुम्हाला जर क्रेडिट कार्ड पेमेंट करता आलं तर त्या लिंकला क्लिक करून तुम्ही क्रेडिट कार्ड पेमेंट करू शकता आणि त्याच्यात तुम्ही EMI सिलेक्ट करू शकता, किंवा तुम्ही 4-4 हजारचे 2 पेमेंट आम्हाला देऊ शकता, त्याच्यात सुद्धा EMIचाच हा प्रकार आहे, म्हणायला हरकत नाही. सिद्धार्थ सर तुम्ही रेंजचा प्रॉब्लेम म्हणताय, म्हणून मी आधीच सांगितलं की इंटरनेट चांगलं पाहिजे. तुमच्याकडे रेकॉर्डिंग असणार आहेत तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. लाईव्ह सेशनमध्ये कधी कधी प्रॉब्लेम येऊ शकतो जर तुमच्या इथे रेंजचा प्रॉब्लेम असेल. सो अशा ठिकाणी बसणे जिथं रेंजचा प्रॉब्लेम नसेल. दुसरं, तुम्ही जर पैसे कमवायचं आणि करिअर घडवायचा विचार करताय ह्या मार्गातून, तर तुमच्याकडे एक वायफाय कनेक्शन कमीत कमी असायला पाहिजे. त्याचा खर्च आजकाल खूप जास्त नाहीये. ओके सर, मी हा कोर्स कसं शिकणार? कल्लेश्वर सर तुम्ही फोन करणे, तुम्हाला आम्ही सांगू कसं शिकणार. आम्ही कोर्स आज सेमिनारमध्ये तेच सांगितलं, तुम्ही कसं शिकाल ऑनलाईन ह्या सगळ्या गोष्टी. ऑप्शन ह्याच्यामध्ये ऑप्शन बेसिक्स काय आहेत, ऑप्शन मध्ये ट्रेडिंग कशी केली जाते हे शिकवलं जातं. ऑप्शनचे मोठे स्ट्रॅटेजी आहेत, ते स्ट्रॅटेजी जाणून बुजून शिकवले जात नाही, कारण की लोक स्वतःचं बेस सायकोलॉजिकल आणि शेअर मार्केटचा बेस बनवायच्या आधी डायरेक्ट मोठे ट्रेड करायला जातात आणि पैसे घालवतात. सो ऑप्शन शिकवलं जातं पण ऑप्शनचे मोठे स्ट्रॅटेजीज दिले जात नाहीत जाणून बुजून. मेघना मॅम, इंग्लिशची गरज नाही आहे. इंग्लिश मी आतापर्यंत जे काय बोललो त्याच्यात इंग्लिशचा प्रश्न नव्हता. आपण जसं मराठी बोलतो तशाच गोष्टी बघून शिकायच्या आहेत. आणि तुमच्याकडे लॅपटॉप नसेल तर प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही मोबाईलवरती हे सगळं करू शकता, कारण की मोबाईलवरतीच ट्रेडिंग करायची असते. ओके रिमेनिंग पेमेंट कविता मॅडम तुम्ही आठवड्याभरात करू शकता. डीमॅट अकाउंट तुमच्याकडे ऑलरेडी असेल, आम्ही डीमॅट अकाउंट बद्दल शिकवतो. डीमॅट अकाउंट कोणता असायला पाहिजे, कसं असायला पाहिजे, कोणत्या कंपनीमध्ये काय काय गोष्टी बघायच्या तशा असतील तर तुम्ही ते डीमॅट अकाउंट असलेलं वापरू शकता. किंवा नवीन डीमॅट अकाउंट ओपन करणे मोठी गोष्ट नाही, 2 दिवसात ओपन होतं, 400 रुपये खर्च येतो. सो करायला प्रॉब्लेम नाही आहे. डीमॅट अकाउंट मोठी गोष्ट आहे, पण आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी डीमॅटच्या पण शिकू. येस मीरा मॅडम, थँक्यू फॉर द पेमेंट. विष्णू सर, थँक्यू फॉर द पेमेंट. आतिश सर, थँक्यू फॉर द पेमेंट. बऱ्याच काही लोकांची जर प्रश्नांची उत्तर मी देऊ शकलो नसेल, चॅटबॉक्समध्ये खूप चॅट आलेली आहे त्याच्यामुळे, तर कॉल करून बोलू शकता. माझा नंबर पण आहे, UPI नंबर माझा नंबर आहे. सेमिनारच्या नंतर मी पण अवेलेबल असणार आहे, तुम्ही मला पण फोन करून माझ्याशी बोलू शकता काही प्रश्न असतील तर. आणि तुम्ही एवढा वेळ त्याच्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. 2 तास आपण इथं एवढा वेळ दिलात, ह्या सेमिनारला अटेंड केलात. तुम्ही तुमच्या घरातली ह्या कोर्सला याल, आमच्यावर जुळाल आणि पैसे कमवायची जोरदार तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण करायला अशी अपेक्षा. तुम्हाला आजच्या सेशनची रेकॉर्डिंग पाहिजे असेल तर मेसेज करून द्या, आम्ही तुम्हाला ह्या सेशनची रेकॉर्डिंग पण पाठवू, जेणेकरून तुम्ही घरातल्यांना दाखवू शकता. थँक्यू सो मच एवढा वेळ दिल्याबद्दल. लवकरच भेटू. जय महाराष्ट्र. गुड नाईट.